नमस्कार सर्व शेतकरी मित्र. आपण द्राक्ष पंढरी आणि योगेश कृषी सेवा केंद्र व योगेश कृषी सेवा केंद्र सिद्धपिंपरी यांच्या वतीने आपण यावर्षी परत दर सालाबादाप्रमाणे द्राक्ष चर्चासत्रामध्ये सगळे सहभागी झालो आहोत आणि मलाही त्यांनी दरवर्षीप्रमाणे आमंत्रित करून इथे परत एकदा द्राक्ष शेती निगडीत ज्या काही समस्या आहेत त्याच्या निगडीत काय केलं पाहिजे याच्यासाठी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभारी आहे. खरं तर हे 10 वर्षापासून चालू असलेला हा एक उपक्रम आहे शेतकऱ्यांसाठी आणि सुरुवातीला तो फिजिकल मिटिंगच्या रूपामध्ये तो चालू होता. पण लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या आग्रह खातर आम्ही तो ऑनलाईन केला ना, आता तेव्हापासून आपण ऑनलाईन करत आलेलो आहे. तर माझा दरवर्षीप्रमाणे आताही बेसिक विषय आहे का रोग नियंत्रण आणि कीड नियंत्रण, आणि आपण कॉन्टॅक्ट थिअरी जी एक 17-10 वर्षापासून सांगत आलेलो आहे सर्वांना का कॉन्टॅक्ट थिअरीचा वापर करून आपण कसं पद्धतीने रोग नियंत्रण करायचंय आणि कसं शाश्वत रोग नियंत्रण होतं. पण ती जरी शिकवल्यानंतर असं बघतोय आपण का 4-5 वर्षापासून वातावरणाची जी इंटेन्सिटी किंवा वातावरणाची जी काय म्हणणार आपण का खराब होण्याची जी तीव्रता आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढत चालली. म्हणजे पूर्वी फक्त ऑक्टोबर सीझन पुरता मर्यादित असलेला हा विषय रोग नियंत्रणाचा सिरियसली तो हळूहळू एप्रिल सीझनला सुद्धा 3-4 वर्षापासून त्रास द्यायला सुरुवात झाला. आणि आपण बघतोय का यावर्षी तर एकदम काहीतरी म्हणजे कधी याच्या आधी कोणाच्याच द्राक्ष शेतीच्या इतिहासामध्ये असा पाऊस कधी एप्रिल किंवा मे महिन्यात किंवा जून महिन्यात कोणी बघितला नसेल अशा पद्धतीचा पाऊस पडला. आणि त्या पडलेल्या पावसामुळे भरपूर प्रकारच्या चॅलेंजेस आणि खूप मोठ्या प्रमाणात रोगराई ही सगळीकडे बघायला मिळाली. खरं तर आपण म्हणजे आता आम्ही नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात शेती करत असल्यामुळे आणि लेटचे प्लॉटची खरड ही आमची कायम मे महिन्यात होत असल्यामुळे आम्हाला थोडंफार प्रमाणात मे महिन्यात सुद्धा काही चॅलेंजेस फेस करावं लागतात खरड केल्यावर. याचा थोडासा अनुभव आहे, कारण बऱ्याचदा 25 मे पासून पाऊस लागू झाला तर तो कंटिन्यू लागून राहायचा आणि त्या कंडिशनमध्ये फ्रुटफुलनेस कसा करून घ्यावा किंवा त्या कंडिशनमध्ये कॅनोपी कशी निरोगी ठेवावी याचा ऍक्च्युअल अनुभव नाही पूर्णपणे आता ह्या वर्षीसारखा एवढा, पण तरी थोडाफार अनुभव होता. आणि त्या अनुभवाच्या जोरावरच आपण एक ऑनलाईन मीटिंग पण घेतली होती या वर्षी मे महिन्यात, का जेणेकरून शेतकऱ्यांना जी काही प्रचलित प्रॅक्टिसेस आहेत तेवढ्या प्रचलित प्रॅक्टिसेस वापरून आपल्याला रोग नियंत्रण करता येणार नाहीये. आपल्याला 2 पावलं पुढे चालून 2 पावलं पुढे टाकून आपल्याला आपला जो एफर्ट आहे तो वाढवावा लागणार आहे. आणि तो एफर्ट वाढवूनच आपल्याला कसं बाग ही रोगमुक्त ठेवायची याच्यासाठी आपण ते एक ऑनलाईन सेशन पण घेतलं होतं. आणि ते ऑनलाईन सेशन घेऊनही ज्या पद्धतीने पाऊस पडले प्रत्येक विभागानुसार ज्यांनी काम योग्य केलं त्यांच्याकडे परिस्थिती आजही चांगली आहे. ज्यांच्याकडनं काम पाहिजे तसं झालं नाही तिथे रोगराईची मोठी समस्या निर्माण झाली. आणि आता पानं जिथे रोगराईने जास्त खराब झालेले अशा ठिकाणी आपण बघतोय का केन मॅच्युरिटी दिसत नाही, किंवा केन मॅच्युरिटी जरी आपल्याला बाहेरून दिसत असली तर ज्याच्या पीत जर बघितला तर तो असा फारसा काही ब्राऊन झालेला आपल्याला दिसत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट सीझनसाठी थोड्याशा त्रासदायक ठरणार आहे आणि त्या हिशोबाने आपण आता प्री प्लॅनिंग करून काम करणं गरजेचं आहे. आता एप्रिल हंगामाचं मध्ये जो काही पाऊस पडला त्याच्यामध्ये आपण बघितलं की सुरुवातीचे पाऊस 2-3 विभागात सारखे पडले, पण नंतर जून पासून पुढे नंतर बाकीच्या विभागांमध्ये पाऊस तुलनेने कमी झाले आणि नाशिक विभागात त्याप्रमाणे जास्त झाले. खरं तर अजून नाशिकची सरासरी अचीव नाही झालेली, अजून 1000-1100 mm च्या आसपासच पाऊस आहे नाशिकच्या सर्वच ठिकाणी. आणि सोलापूर आणि सांगली या भागामध्ये नंतरचे पाऊस कमी झाले, तिथे थोडासा सनलाईट मिळाला तर तिथली परिस्थिती आपल्यापेक्षा थोडीशी चांगली आहे. आता याच्यामध्ये काय अडचणी आल्या एप्रिल हंगामात, एक तर म्हणजे सगळ्यात प्रमुख अडचण म्हणजे रोग नियंत्रण करताना एप्रिलला दरवर्षी शेतकऱ्यांचा सगळ्यांना एक अंगवळणी पडलेली पद्धत होती का थोडेफार पाऊस पडले तर काही एवढा काही रोगराई आपल्या बागेमध्ये येत नाही एप्रिल हंगामात. आणि त्याच्यामुळे एप्रिल हंगामात आपण बुरशीनाशकांचा अतिवापर किंवा अति स्प्रेइंग हे करायचं सवय नाही बऱ्याच शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी ती केली नाही. ह्याही एका कारणामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रोगराई वाढली. त्याच्यानंतर दुर्दैवाने मला असं सांगावंसं वाटतं का आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये अशी काही
विचार सांगणारे तज्ज्ञ आहेत की एप्रिल हंगामात असा खर्च नको तसा खर्च नको आणि फक्त बोर्डोवर बाग काढता येते वगैरे वगैरे. तर हे सगळं थोडंसं चुकीचं आहे. याने याने आपण काहीच साध्य करत नाही. याने नुकसान होतं आणि कोणाचं होतं तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला हे निर्णय हे आपल्या भावनेने न घेता आपण हा व्यवसाय करतोय तर आपल्यावर आलेले जे संकट आहे ते संकटाचं रूप ओळखून आपण ठरवलं पाहिजे का आपण कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करणं गरजेचं आहे. आणि फक्त एखादी कॉन्टॅक्ट मारून किंवा मग विशिष्ट एखादं औषधच वापरून किंवा मग फक्त बोर्डोचे कमी तीव्रतेचे स्प्रे घेऊन बाग निरोगी ठेवता येत नाही. त्याला मर्यादा असतात. कारण वातावरण जर तुमचं 8 दिवस खराब आहे, तुमची बाग जर वाढीच्या अवस्थेत आहे, तुम्ही जर बोर्डो सारखं जरी उत्तम औषध फवारलेलं असेल तर बोर्डो तुमच्या आजच्या कॅनोपीला कव्हर करणार आहे, उद्यापासून नवीन वाढणाऱ्या कॅनोपीला कव्हर नाही करत. आणि नवीन वाढलेल्या कॅनोपीवर जर तुमचं बुरशीनाशक गेलं नाही किंवा त्याला आतून प्रोटेक्ट करणार एखादं बुरशीनाशक नसेल तर ते तुम्हाला रोगराई वाढीला कारणीभूत ठरतं. आणि हे सगळ्यात मुख्य कारण ठरलेलं आहे का मोठ्या प्रमाणात रोगराई वाढलेली. त्याच्यानंतर काही ठिकाणी जिथे जमीन खूप काळवट आहे तिथे तर स्प्रेइंग करणं शक्य नव्हतं. अशा ठिकाणी आपण काही बोलू शकत नाही कारण त्या आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी. पण ज्यांच्या जमिनी त्या पद्धतीच्या आहेत त्यांनी निश्चितच अडचणीच्या काळातही स्प्रेइंग करता येईल याच्यासाठी जे काय असेल ड्रेनेज करणं असेल किंवा पाणी काढून द्यायच्या सोयी ह्या उपलब्ध केल्या पाहिजे. कारण द्राक्ष शेती आता काही पूर्वीसारखी कमी पैशामध्ये उभी राहणारी शेती नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हे जे संकट समोर येणार आहे यांच्यावर निश्चितच आपल्याला 2 पावलं पुढे राहावं लागणार या संकटांच्या. त्याच्यानंतर दुसरा कमी मिळालेला सूर्यप्रकाश हा सर्वात मोठा चॅलेंजिंग फॅक्टर राहणार आहे. त्याचे अर्लीच्या बागा आणि मिडच्या बागा म्हणजे मी असं म्हणेल का 10 एप्रिलच्या आधीच्या बागा, 25-30 एप्रिलच्या आधीच्या म्हणजे मिडच्या बागा आणि मे पासून पुढच्या म्हणजे लेटच्या बागा. तर अर्लीच्या बागांना फ्रुटफुलनेसला फार काही अडचण राहणार नाही. मिडच्या बागांनाही फ्रुटफुलनेस हा बऱ्यापैकी चांगला राहील आणि त्याला अनेक ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहे. पण त्यातले जेवढे एक जनरल मी सांगतोय का मिडचे सुद्धा जे खरड आहेत त्यांनाही बऱ्यापैकी माल निघायचे चान्सेस आहेत. फक्त मे मधले प्लॉट जे आहेत त्यांना माल कमी निघण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि हे काही फक्त एक गेस नाहीये. सनलाईटचे जे आर्स जर आपण बघितले तर ते खूप कमी मिळाले आणि ते तेवढ्या त्या कालखंडापुरतं नाही तर पूर्ण 3-4 महिन्यांमध्ये फार काही सूर्यप्रकाश मिळालेला नाही. आणि हा सगळ्यात मोठा वीक पॉइंट राहणार आहे आपल्याला फळधारणेच्या बाबतीत. त्याच्यानंतर वापरलेली औषध मी मगाशीच सांगितलं का जनरली शेतकऱ्यांचे फोन येतात ना तर त्यावेळेस त्यांना आपण विचारतो काय चाललं काय वापरलं. तर मोठ्या प्रमाणात मी बघितलं काय कॉन्टॅक्ट नंतर कॉपर नंतर कर्जेट किंवा सायमोक्झॉनिल ह्या ही औषधांचा खूप जास्त वापर झाला. सायमोक्झॉनिलचा तर अति वापर झालेला आहे. तर थोडंसं आपण कोणत्या औषधाची काय ताकद आहे आणि कोणतं औषध कधी वापरलं पाहिजे हे मी कायम मीटिंगमध्ये सांगत आलेलो आहे. हे थोडं समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या काळामध्ये फॉस्फोनेट गटातील बुरशीनाशकांचा वापर जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही आणि तोच तुमच्या जास्त फायद्याचा राहणार होता. कारण जर ढगाळ वातावरण आहे, जर ETO कमी आहे आणि अशा कंडिशनला कार्बोहायड्रेट्स निर्मिती किंवा जे काही प्लांट मेटाबॉलिझम आहे त्याचा रेट जर स्लो आहे तर अशा वेळेस तुम्ही जनरल सिस्टेमिक औषध वापरण्यापेक्षा फॉस्फोनेट गटातील जे काही औषध आहे यांचा वापर जर केला असता तर तो जास्त फायद्याचा ठरतो. आणि झालेल्या चुकांमध्ये मी तेच सांगितलं का रॉंग सिलेक्शन ऑफ मॉलिक्युल्स हा सगळ्यात मोठा एक अडचणीचा विषय ठरला. त्याच्यानंतर आता ऑक्टोबर हंगामामध्ये आपल्याला आता काय करावं लागणार आहे. ऑक्टोबर हंगामामध्ये आपल्याला जास्त सतर्क दृष्टिकोन गरजेचा आहे. वातावरण स्वच्छ राहिलं पाहिजे ही तर देवाकडे आपली सगळ्यांची प्रार्थनाच आहे. पण वातावरण स्वच्छ राहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला गाफील राहून चालता येणार नाही. कारण ज्या पद्धतीने आता सनलाईट कमी मिळाला आहे त्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या झाडांमध्ये स्टोरेज कमी झालेलं आहे, कमी आहे. आता पूर्वीपासून एक नाशिक पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जास्त होतो आणि पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जास्त होतो म्हणजे नेमकं काय होतंय तर तेवढ्या वेळ ढग तिथे असतात आणि जेवढ्या वेळ ढग इथे असतात तेवढा कमी सूर्यप्रकाश हा मिळत असतो. तर कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडामध्ये जे अन्नद्रव्याचं स्टोरेज झालं पाहिजे, जे कार्बोहायड्रेटचं स्टोरेज झालं पाहिजे ते कमी होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या नेक्स्ट सीझनमध्ये तुमचं जे टोटल टनेज आणि यील्ड आहे याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे इथून आता मी स्वतः 25 वर्षापासून शेती करतो. 25 वर्षाचा मी नाशिकचा अनुभव सांगतो माझा का ज्या वर्षी पाऊस आहे आमच्याकडे 800-900 mm आसपास राहिलेले त्या वेळेस आमच्याकडे क्वालिटी विथ टनेज निघालेले आणि ज्या वेळेस आमच्याकडे 1200 mm 1300 mm पुढे पाऊस पडले त्यावेळेस आमच्याकडे
क्वालिटी मिळाली पण क्वांटिटी ही तुलनेने कमी. म्हणजे आकड्यांमध्ये सांगायचं तर चांगला क्वालिटी माल काढायला 9, 9.5 टन 10 टन माल निघतो अशा कंडिशनमध्ये. आणि जर चांगला मुबलक सूर्यप्रकाश तुमच्या रेस्टिंग काळात मिळालेला असेल तर तुम्हाला 12 टन 14 टन 15 टन 16 टन ही क्वालिटी यील्ड घेता येते. आणि हेच कारण आहे का आपण बघत असतो का सांगलीचा पूर्व भाग आहे, सोलापूरचा भाग आहे, नाशिकचा पूर्व भाग आहे किंवा नगरचा भाग आहे का जिथे तुलनेने ऍव्हरेज रेनफॉल कमी असतो तिथे ऑटोमॅटिक तुमच्याकडे टनेज हे तुम्हाला चांगलं घेता येतं एक चांगल्या क्वालिटीमध्ये सुद्धा. तर हा या वर्षी सगळ्या विभागांमध्ये सनलाईट कमी राहिलेला आहे, त्याच्यामुळे हे झाडामध्ये स्टोरेज कमी आहे. आणि स्टोरेज कमी असल्यामुळे जरी माल लागणार आहे तर तुम्हाला जास्त टनेज दरवर्षीप्रमाणे घेता येणार नाही. आणि मग त्याची तुम्हाला ते कसं जास्त घटणार नाही आणि तुम्हाला ऑप्टिमम लेवल कशी गाठता येईल याच्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता रोग नियंत्रण परत महत्वाचंच आहे, कारण जी काय आता तुम्ही कॅनोपी मिळवणार आहे तिच्यावर परत रोग आला म्हणजे परत बे पासून पाडे चालू होऊन जातील तुमचे. का तर आपल्याकडे रिझर्व्ह कमी आहे, आपल्याकडे कार्बोहायड्रेट्स किंवा आपण ज्याला स्टोरेज म्हणतो ते कमी आहे. आणि मग आता ही झालेली तूट आपल्याला भरून काढायची. तर ही तूट कशी भरून काढणार आपण, तर येत्या हंगामामध्ये आपण आपली पूर्ण कॅनोपी अचीव्ह करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. म्हणजे आपली समजा 9x5 ची बाग असेल तर 9×545 स्क्वेअर फीटचा जो एका झाडाला आपण एरिया दिलेला आहे ते 45 स्क्वेअर फीटचे 45 स्क्वेअर फीट आपण पानांनी व्यापून टाकलं पाहिजे, जेणेकरून मॅक्झिमम सनलाईट हार्वेस्टिंग होईल, जेणेकरून मॅक्झिमम कार्बोहायड्रेट निर्मिती होईल. कारण इथून पुढे तर आपण अपेक्षा करतोय का ऊन मिळणारच आहे. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम जर कार्बोहायड्रेट निर्मिती करून घेता आली तेवढ्या स्क्वेअर फीट एरियामधून तर तुमचं ऑटोमॅटिक जे काही डेफिशिट किंवा जी काही तूट झालेली स्टोरेजमध्ये ती पण भरून निघेल. आणि ह्या वर्षीच्या मालालाही जर सतत चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर ह्या वर्षीचा माल सुद्धा तुम्हाला आज चांगल्या पद्धतीने पिकवता येईल. आता याच्या आणि झाडाचं आरोग्य ऑटोमॅटिक तुमचे स्टोरेज वाढवता आलं तुम्हाला तर ऑटोमॅटिक झाडाचं आरोग्य सुधारतं. झाडाचं आरोग्य सुधारलं तर नुसतं आत्ताच वर्ष नाही तर तुमचं पुढचं वर्ष सुद्धा किंवा त्या बागेचे पुढचे वर्ष सुद्धा तुम्हाला वाचवता येतील. पण तेच समजा आता तुम्हाला ऑक्टोबर मध्ये तुम्हाला शेंडेच मिळवता आले नाही, तुम्हाला आहे ती पानांची साईज वाढवून घेता आली नाही, तुम्हाला पाहिजे तेवढी कॅनोपी अचीव्ह करता आली नाही, त्याच्यावर जर माल जास्त राहिला तर ते झाड कायमचं थकून जाईल आणि त्याच्यामध्ये नंतर सुधारणा आपल्याला दिसणार नाही. तर ह्या अशा काही छोटे छोटे मुद्दे ते आपण कव्हर करणं गरजेचं आहे. आता ऍक्च्युली माझा डिझीज मॅनेजमेंटचा प्रमुख विषय, पण हे सगळं शेवटी एकमेकांशी निगडीत असल्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. तर आपल्याला कॅनोपीवर फोकस करावं लागणार आहे. आता एक थोडा व्हिडिओ आहे, मी आज स्लाइड बनवता बनवता मला दिसला आणि तोच व्हिडिओ मी आता जे काही सांगितलं त्याच्याशी थोडा निगडीत असल्यामुळे तो तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये त्यांनी एक बिएची लागवड केली आणि ती बी लागवड केल्यानंतर तिला सगळ्यात पहिले मुळी फुटली आणि मुळी फुटल्यानंतर त्या मुळीच्या जोरावर नंतर तिला पुढे जाऊन पानं येतात आणि ती पानं आल्यानंतर त्या पानांमध्ये अन्न निर्मिती होऊन त्याच्यातून ते अन्न परत मुळीकडे जातं, परत नवीन मुळीची वाढ होते आणि परत नवीन वाढलेली मुळी अन्न घेते, परत वर वाढते. अशा पद्धतीने खालून वर वरून खाली देवाणघेवाण करता करता झाडाची वाढ होत असते. आता आपण सगळ्यांनी द्राक्षाच्या उंडरूटच्या काड्या हुंड्या बनवल्या आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती. आपण काडी लावली हुंडीसाठी तर सगळ्यात पहिले तिला मुळीच फुटते. त्या मुळीच्या जोरावर तिचा जो एक डोळा असेल किंवा 2 डोळे असतील ते पूर्ण उमलतात. त्याच्यातले जे काही 4-5 पानं आहेत ते 4-5 पानं हिरवे होतात, अन्नद्रव्य निर्मिती करायला सुरुवात करतात आणि शेंडा थांबून जातो. नंतर ते 5 पानं अन्न बनवत राहतात. नंतर खालचं मुळीचं नेटवर्क झाड पूर्ण सेट करतं आणि परत मग त्याच्यानंतर नवीन शेंडा निघतो आणि मग परत एकदा बाग वाढायला लागली की ती वाढत राहते. हे जे देवाणघेवाण किंवा ज्याला आपण सिंक सोर्स असेल किंवा वेगवेगळे शब्द आहेत त्याला सायंटिफिक, मी जास्त सायंटिफिक टर्म्स मध्ये जाणार नाही. तर तुम्ही हे लक्षात घ्या का आपण ज्यावेळेस द्राक्षाचं झाड लावलंय तेव्हापासून त्याच्यामध्ये रिझर्व्ह हा एक मोठा पार्ट आहे. जशी इथे तुम्हाला बी दिसली, ती बी एक प्रकारचं स्टोरेजचं कॅप्सूल आहे आणि त्याच्या आधारावर पहिली मुळी निघाली, नंतर पानं निघाली, नंतर एकमेकांच्या आधारावर ही असे 3 घटक झाले, एक तुमचं स्टोरेज, तुमची पानं आणि तुमची मुळी. आता काय झालंय आपल्याकडे, मगाशी सांगून झालं माझं की यावर्षी सनलाईट डेफिशिट खूप मोठ्या प्रमाणात होता. पानं खराब किंवा पानांची संख्या अपेक्षा एवढी नाही, याच्यामुळे तुमचा स्टोरेज डेफिशिट तयार झालेला आहे आणि तो स्टोरेज डेफिशिट तुम्हाला कव्हर करायची एकमेव संधी ती म्हणजे आता ऑक्टोबरमध्ये तुम्ही तुमची मॅक्झिमम कॅनोपी अचीव्ह करून घ्या ना. तुमचे घड निघतील 40, तुम्ही ते 35 ठेवाल, ते सगळं करायचंच आहे तुम्हाला, पण कॅनोपी तुम्हाला मॅक्झिमम जेवढे तुमच्या झाडाला स्क्वेअर फीट एरिया सोडलेला आहे तेवढं स्क्वेअर फीट एरियामध्ये निरोगी पानं वाढवून घ्या. आणि हा जो काही सेटबॅक बसलेला आपल्याला यावर्षी, हा सेटबॅक मधून आपल्या झाडांना
भविष्यातल्या उत्पादनांसाठी सुद्धा आपण बाहेर काढलं पाहिजे. आता ही स्लाइड फक्त एक दाखवण्यापुरती का तुम्ही बघा मॅक्झिमम जो काही सनलाईट हार्वेस्टिंग करण्यासाठी किंवा मॅक्झिमम एका झाडाला जेवढा जागा आपण दिली तेवढी कॅनोपी आपल्याला अचीव्ह करता आली पाहिजे. त्याच्यासाठी हा एक जस्ट फोटो जोडलेला आहे मी. आता रोग नियंत्रण कसं करायचं, तर तुम्हा सगळ्यांना एप्रिलला जेवढं रोग नियंत्रण करायला अवघड गेलं तेवढं आता ऑक्टोबरला अवघड जाणार नाही. त्याला 2-3 कारण आहेत. एक तर म्हणजे ऑक्टोबरला आपली स्वतःची लढाईची हिंमत खूप असते, जी एप्रिल सीझन मध्ये नसते बऱ्याच जणांची. काय एप्रिलला एवढे पावडरी मारतात का किंवा काय काही बरेच जणांचा मी आता बघतो का कंटाळा येतो त्यांना एप्रिलला तेवढं दमायला. ऑक्टोबरला आपली एक हिंमत असते. दुसरी गोष्ट, तुम्ही एवढ्या 7-8-10 वर्षापासून कॉन्टॅक्ट थेरी बऱ्यापैकी कशी वापरायची आणि तिचा वापर करत आलेले. तुम्हाला आताही त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं करायचं नाही. त्याच्यामधले जे काही मायनर फक्त तुमच्याकडनं चुका होण्यासारखे मुद्दे ते मी कव्हर करणार आहे. तर आपल्याला रोगराई कंट्रोल करायला फार काही अडचण येणार नाहीये. ओके. पण जे काही नवीन शेतकरी असतील किंवा ज्यांनी आता पहिल्यांदा मीटिंग ऐकताय त्यांच्यासाठी मी थोडंसं हे पॉइंट्स डिटेलमध्ये घेतो. आता कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे काय, तर जी बेसिक कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स जे आहेत तुमचे, ज्याला प्रोटेक्टंट फंगिसाइड्स म्हटलं जातं सायंटिफिक टर्म मध्ये, ते तुम्हाला जास्तीत जास्त वापरून बागेचं संरक्षण करायचं असतं. त्याच्यामध्ये पूर्वीची जी प्रथा होती का सकाळी दव पडले तर झाड सुकू द्यायचं, मग त्याच्यानंतर स्प्रे मारायचे, किंवा पाऊस जर पडला तर झाड सुकू द्यायचं किंवा मग रिकामे ब्लोअर फिरवून झाड सुकवायचं आणि मग ड्राय प्लांटवर स्प्रेइंग केली जायची. तर ह्या ज्या काही प्रचलित पद्धती होत्या, या प्रचलित पद्धतीमध्ये आपण सगळ्या प्रकारची औषधं वापरून एक खराब परिस्थितीमध्ये आपल्या बागेमध्ये रोग असायचे. तर ही कॉन्टॅक्ट थिअरी जे नवीन शेतकरी त्यांना सांगू इच्छितो का ती बेसिक थिअरी माझ्या वडिलांचा अभ्यास आहे आणि मी ती शेतकऱ्यांना सांगत आलेलो आहे आतापर्यंत. तर तिच्यामध्ये हेच बेसिक रूल आहे का तुम्हाला फेलफूट पर्यंत किंवा पहिले 16-17 दिवस कॉन्टॅक्टच्याच भरोश्यावर काम करायचं आहे. त्याच्यानंतर सकाळच्या वेळेस स्प्रे करायचा आहे. म्हणजे जे दव असेल पडलेलं किंवा नसेलही, त्या दवामुळे सकाळच्या वेळेस इन्फेक्शन होतं हे सायन्स पण सांगतं. तर त्या सकाळच्या वेळेसच तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड ज्यावेळेस बागेत फवारून देतात त्यावेळेस तिथे त्या दवाच्या पाण्यामध्ये तुमचं कॉन्टॅक्ट फंगिसाइड मिक्स होऊन जातं आणि जे त्या पाण्यामुळे जे रोगाची प्रायमरी इन्फेक्शन होणार आहे ते प्रायमरी इन्फेक्शन रोखलं जातं. त्याच्यानंतर मोठा पाऊस झाला तर झाड ओला असताना आपण स्प्रे घ्यायला सांगतो. पाऊस झाल्यानंतर पण तेच होतंय का तुमचं त्यावेळेसची तिथली आर्द्रता वाढून जाते, लिप वेटनेस वाढून जातो आणि त्याच्या आधारावर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होतं. तर आपण त्या पाण्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाइड मिक्स करतो स्प्रे केल्यावर आणि त्याच्या आधारे जी प्रायमरी इन्फेक्शन होणार आहे ते प्रायमरी इन्फेक्शन रोखतो. कॉन्टॅक्ट थेरीची हीच USP का आपण प्रायमरी इन्फेक्शन रोखतो. कारण प्रायमरी इन्फेक्शन जर झालं तर तुम्ही नंतर कोणत्याही जगातलं किती भारी औषध आणून बागेत फवारलं ना तर तुमच्या बागेमध्ये पुढे जाऊन डाउनी मिल्ड्यू दिसणार म्हणजे दिसणारच. किती तुमच्याकडे जेवढे असतील नसतील सगळे औषध वापरा तुम्ही. तुमच्याकडे जर चुका झाल्या आहेत ना, आधी प्रायमरी इन्फेक्शन झालेलं आहे ना, नंतर तुम्हाला 100% बागेमध्ये रोग दिसतोच. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितलं की अगदी स्प्रे मारून मारून पावडरची कोटिंग आलेली असते पानावर आणि त्या कोटिंग मधून बुरशी उठते. तर त्याचं बीज जर रुजलं असेल ना तर ते रुजलेलं बीज हे बाहेर येणारच. मग कॉन्टॅक्ट थेरी काय करते, कॉन्टॅक्ट थेरी मधून काय साध्य होतं का प्रायमरी इन्फेक्शन होऊ देत नाही आपण. ही त्याची स्ट्रेंथ आहे. मग आता ही बऱ्यापैकी आपण 5-6 वर्षापासून 7 वर्षापासून नाशिकचे तरी शेतकरी मला माहिती का मोठ्या प्रमाणात तिचा अंमलबजावणी करतात. तर आपल्याला त्याच वेने काम करायचंय. फक्त थोड्याशा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये फंगिसाइड सिलेक्शन कसं चुकतं किंवा कसं करायचं ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. मग त्याच्यामध्ये खूप जास्त पाऊस पडणारे दिवस येत असतील किंवा खूप जास्त लिप वेटनेस खूप जास्त दव पडत असेल तर त्यावेळेस तुम्ही इतर कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरत असताना तिथे तुम्ही आवर्जून कॉपरयुक्त बुरशीनाशक वापरलं पाहिजे. मग कॉपरयुक्त बुरशीनाशक कोणती कोणती वापरायची ते पण पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि एक साधारण 15, 16, 17 दिवसाच्या पुढे ज्यावेळेस पान स्वतःचं अन्न बनवायला सुरुवात करतं तिथून पुढे आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करायला सुरुवात करायची. आता मी आधीपासून सांगतो का माझ्या शेतात मी कधी सिस्टमिक वापरलं नाही. मी आजही सांगतो का माझे आजही कितीतरी फार्मर्स आहे की जे आजही सिस्टमिक वापरत नाही ऑक्टोबर सीझनला. आणि आमच्या अंगवळणी पडले, आम्ही त्या वेने काम करतो, आम्हाला कॉन्फिडन्स आहे आमच्या बागांमध्ये ती काही अडचण येत नाही. पण आता द्राक्ष इंडस्ट्री म्हणजे काही फक्त आम्ही नाही, द्राक्ष इंडस्ट्री खूप मोठी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग आहे. तर काहींना तेवढा कॉन्फिडन्स नसतो किंवा आपल्याला माहिती घरामध्ये वडील असता, भाऊ असता, आपण एकीकडे चाल म्हटलं तर तो दुसरीकडे चाल म्हणत असतो. मग ते वाद घालण्यापेक्षा काहीतरी मन समाधानासाठी सुद्धा काही लोक औषधं फवारत असतात. तर हे सगळं सोडून एक बॅलन्स्ड
ते सुद्धा कसे वापरायचे याच्यासाठी आपण एक मिक्स कॉन्टॅक्ट थेरी सांगायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये आपण साधारण 15, 16, 17 दिवसापासून पुढे तर साधारण सेटिंग पर्यंत सिस्टमिक औषध वापरा असं सांगतो. आणि आता जर ज्या पद्धतीचे एक्स्ट्रीम कंडिशन्स क्रिएट झालेले आहे का, सतत पाऊस हे ते, याच्यामध्ये आपण आणखी थोडीशी ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी पण सांगायला सुरुवात केली या वर्षीपासून. ओके, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर समजून घेतल्या त्यावेळेने जर तुम्ही काम करत राहिले तर काही अडचण नाहीये. त्याच्यामध्ये शेवटचा पॉइंट आहे फवारणीसाठी योग्य पद्धत वापरणे. आता योग्य पद्धत वापरणे म्हणजे काय, तर ह्या वर्षी डिझीज प्रेशर लोड भरपूर आहे हे सगळ्यांनी ध्यानात घ्या. कारण सर्व दूर जमिनी भिजलेल्या आणि 4 महिन्यापासून भिजत आहेत. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या डिझीजचा स्पोर लोड हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे निमित्त लागणारे फक्त इन्फेक्शन होण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपण फवारणी करताना चांगले ब्लोअर किंवा चांगल्या पद्धतीचं कव्हरेज होईल असंच फवारणी करा. एकरी पाणी हे अर्लीच्या बागांना एकरी पाणी हेच 300-350 लिटरच्या वरच ठेवा. 300 लिटरच्या खाली पाणी आणू नका. तुमची वाईची बाग जरी असेल तरी तुमचे 8 नोझल चालू ठेवून स्प्रे करा. स्मॉल ड्रॉपलेट साईजचा वापर आता करू नका. साधारण 20-25 दिवसापर्यंत स्मॉल ड्रॉपलेट साईजचे नोझल किंवा टिकल्या वापरू नका. आपलं जे स्टँडर्ड एक ड्रॉपलेट साईज आहे जी आपण इटालियनला समजा 1.0 ची डिस्क म्हणतो ती, किंवा तुम्हाला खूपच भीती वाटत असेल तर थोडंसं 1.2, पण मी 1.2 रिकमेंड नाही करत. 1.0 ह्या लेवलची तुम्ही डिस्क वापरा आणि ड्रॉपलेट साईज चांगली ठेवून एकरी 300-350 लिटर पाणी फवारा. फॅन हा खूप हाय स्पीडला ठेवू नका. जेवढा गरजेचा स्पीड आहे, जेवढा आपल्या कॅनोपी पर्यंत औषध जाईल एवढा स्पीड ठेवून तुम्ही फवारणी करा. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असे आहे की डावणी तर ठीकच आहे, पण मग करप्याचं काय करायचं. तर करप्याच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याला बेसिक कॉन्टॅक्ट थेरी, कॉपरयुक्त औषधं, सिस्टमिक औषधं यांचाच योग्य बॅलन्स केला तर करप्याची फारशी समस्या येत नाही. आता माझ्याबरोबर भरपूर शेतकरी काम करतात. एकदम एक्स्ट्रीम जिथे ट्रॅक्टर चाललेच नाही असे शेतकरी जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी आम्हाला करप्याची कुठंच मेजर अडचण आलेली नाही. एवढ्या पावसात सुद्धा अगदी 1-2 मेच्या तारखेच्या कटिंग सुद्धा जोपर्यंत स्प्रिंग चालू होती, जोपर्यंत कॅनोपी आमच्या समोर होती तोपर्यंत त्याच्यात काहीच नाही. तर हे समजून घ्या का हे तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे का, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पण पाहिजे तर तुम्ही हेच काम योग्य पद्धतीने जर केलं तर तुम्हाला करपा नियंत्रण करायला सोपं जाणार आहे. आता याच्यामध्ये एवढं करू नये, कधी कधी करप्याचा प्रॉब्लेम कधी येतो, ज्यावेळेस झाड खूप काहीतरी हेल्थ वाईज वीक असतं त्यावेळेस हा प्रॉब्लेम येतो. हा द्राक्षातच नाहीत, हा टोमॅटोमध्ये पण येतो, हा डाळिंबामध्ये पण येतो. का प्लांट जर वीक झालेला असेल तर तिथे औषधं देऊन सुद्धा आपल्याला करपा कंट्रोल करायला अडचण येते. तर ते आपण काळजी घ्यायची की आपलं झाड हे स्टोरेज वाईज किंवा याच्या वाईज वीक होणार नाही. आता याच्यामध्ये वातावरणानुसार कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा योग्य वेळी वापर करणे ही जी हा जो मुद्दा आहे याच्यात मला हे सांगायचं का जनरली शेतकऱ्यांना कॉपर वापरा आपण सांगत आलेलो आहे. आणि जनरली असे पाऊस पडतही नव्हते जसे आत्ता पडत आहे. तर इथून मागे कोणतेही कॉपर वापरलं तर आपलं भागून जात होतं. पण आता आपल्याला कॉपर औषधांची मधले फरक ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे ब्लायटॉक्स औषध भंगार आहे का? नाही. ब्लायटॉक्स COC हे एक उत्तम औषध आहे जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या कंपनीचं वापरत असाल तर. त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी कोप्रोफिक्स आहे. त्याच्यापेक्षा चांगले कोसेट 2000 आहे, कोसेट 3000 आहे, समजा कोसोइट आहे. हे सगळे कॉपरचेच प्रकार आहेत. पण ह्या प्रत्येक औषधाची स्वतःची एक ताकद आहे आणि प्रत्येक औषधाची स्वतःचं एक वेगळ्या लेवलपर्यंत काम करायची क्षमता आहे. आणि मग तुम्ही याच्यातले कोणते वापरायचे, तर सध्याच्या परिस्थितीत तुमच्याकडे सगळे कॉपर पाहिजे उपलब्ध असं माझं मत आहे. तुमच्याकडे COC पण पाहिजे चांगल्या कंपनीचं, तुमच्याकडे कोसेट 2000 पण पाहिजे, 3000 पाहिजे आणि कोप्रोफिक्स पण पाहिजे. कारण पूर्वीसारखं 2 आणि 3 कॉपरचे स्प्रे मारले सीझन निघून गेला असं होत नाही. आज कमी कमी 4-5 स्प्रे तरी होतात. तर आपण आपली बाग किती नाजूक अवस्थेत आहे आणि आपल्याला फोरकास्ट काय दिसतोय याचा विचार करून आपण कॉपरयुक्त बुरशीनाशक निवडलं पाहिजे. समजा वातावरण ठीक आहे, थोडंसं हलकं ढगाळ आहे, पाऊस काही पडत नाहीये, एखाद दिवस पाऊस पडला, तुमचं COC वापरून सुद्धा काम भागणार आहे. समजा पाऊस जर खूप जास्त दिवस लागून राहणार आहे असं जर काही फोरकास्ट असेल किंवा रोज रोज पाऊस पडणार आहे अशी जर फोरकास्ट असेल तर तुम्ही कॉपर वापरताना तिथे तुम्ही निश्चितच चांगल्या क्वालिटीचं कॉपर जर वापरलं तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन देतं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये परत थोडा फरक दाखवतो. आता कोसेट 3000चं सांगतो. कोसेट 3000 आणि 2000 मध्ये जर बघितलं तुम्ही तर कोसेट 2000 53% त्याच्यामध्ये कॉपर हायड्रॉक्साईड आणि कोसेट 3000 मध्ये 46%. तसं पाहिलं तर प्रमाण कमी आहे. आणि बनवणारी कंपनी एकच आहे, विकणारी कंपनी कोणी असो, बनवणारी कंपनी कोसॅकोच आहे. पण
त्याचे मधले त्याची बनवायची पद्धत वेगळी, त्याचे पार्टिकल स्ट्रक्चर वेगळे आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट खूप वेगळा येतो. आता गिरणाऱ्या भागामध्ये टोमॅटोच्या प्लॉटवर आम्ही त्याची ट्रायल घेतली होती आमच्या पुतण्याच्या. तर 8 दिवस पाऊस पडला होता, 8 दिवस त्यांनी काही स्प्रेइंग केली नव्हती. तर त्याच्यानंतर जिथे वापरलं होतं जिथे नव्हतं वापरलं तिथं मोठ्या प्रमाणात करपा इन्फेक्शन मध्ये फरक होता. आणि त्याने हे पण सांगितलं की स्प्रे केल्यानंतर मला अंगावर जिथं जिथं उडालं होती तर थोडीशी इचिंग होत होती. ते हे का होत होती तर त्या पार्टिकल साईजमुळे. मग याचाच अर्थ काय की ते प्रोडक्ट थोडंसं चांगल्या पद्धतीने पानांमध्ये घुसून थांबतं आणि तिथे ते आपल्याला जास्त दिवसांसाठी प्रोटेक्शन देतं. तर याच्यासाठी आपण हे चांगले औषधे वापरले पाहिजे. त्याच्यानंतर कॉलिकॅप सीयू येते तर लॉन्च झाल्यापासून आम्ही सांगतो का कॉलिकॅप सीयू. पण आता कॉलिकॅप सीयू बद्दल मी तुम्हाला परत एकदा सविस्तर सांगतो का कॉलिकॅप सीयू हे पाऊस पडत आहे भरपूर आणि हे चालू आहे त्यावेळेस वापरायचं औषध नाही, हे ध्यानात घ्या. कॉलिकॅप सीयू मध्ये कॉपर एकदम नगण्य प्रमाणात आहे आणि ते नॅनो फॉर्म मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर ज्यावेळेस तुमचे अति पावसाचे दिवस थांबतात, तुमची रेग्युलर बाकीचे चांगले आंतरप्रवाही फवारून होते आणि ज्यावेळेस तुम्हाला गॅप घ्यायचे स्प्रेचे त्यावेळेस तुम्ही द्या. किंवा तुम्हाला दिसतोय पाऊस येणार आहे आणि मग तुम्ही आगाऊ झाडामध्ये ते नॅनो पार्टिकल सोडायचे तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. आता कॉन्टॅक्ट थेअरीमध्ये आपण सांगतोच ना ओल्या झाडावर स्प्रे करा, मोठा पाऊस झाल्यावर स्प्रे करा, सगळे कॉन्टॅक्ट औषधं सांगतो. मग आता कॉलिकॅप सीयू सुद्धा कॉन्टॅक्ट औषध आहे पण ते तुम्हाला तिथं ओल्या झाडावर वापरायचं नाहीये कारण ते नॅनो पार्टिकल बेस्ड प्रोडक्ट आहे आणि ते तुमच्या प्लांटच्या पहिल्या लेअर मध्ये घुसून तिथे जाऊन काम करतं. कॉन्टॅक्टच काम करतं पण त्याला घुसावं लागतं मध्ये, त्याच्यासाठी ते ओल्या झाडावर वापरता येणार नाही. मग तुम्ही त्याची प्लेसमेंट जी आहे ती त्या पद्धतीने करायची. आणि आम्ही मला वाटतं मागच्या वर्षी पण मीटिंग मध्ये सांगितलं आम्ही भविष्याचा विचार करूनच असे प्रोडक्टचं सिलेक्शन करतो. आता ठीक आहे आपलं याही वर्षी मॅनकोझेपची अडचण नाही आपल्याला एक्सपोर्टसाठी, पण भविष्यात जेव्हा तुमचे मॅनकोझेप किंवा काही इतर औषधांचं ज्यावेळेस बंधन येणार आहे तर त्यावेळेस तुमच्याकडे तुमचा प्लॅन रेडी पाहिजे का तुम्हाला इतर कोणती औषधं वापरायचे, तुम्हाला रेसिड्यू मॅनेजमेंट पण करायचंय, तुम्हाला पीक पण निरोगी काढायचंय, क्वालिटी पण बनवायची, टॉक्झिक पण नको. मग याच्यासाठी तुम्ही कायम ओपन माइंडेडली काही गोष्टी बघितल्या पाहिजे आणि त्या केल्याने तर समजेल कसं ते किती कामाचे आहेत. तर ह्या वेने आम्ही कॉपर बेस्ड प्रोडक्ट ऑर्गनायझेशन करतो आणि ऑर्गनाईज करतो आणि आमच्या शेड्यूल मध्ये इन्सर्ट करत असतो. आता ही स्लाइड आहे याच्यामध्ये मी इमेज कट्स दिलेली आहे कोसॅको, ही भारत सर्टिसच्या मीटिंग मधून घेतलेली स्लाइड आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघून काय कळणार आहे मला नाही माहिती, पण याच्यामध्ये त्यांनी फक्त हेच सांगितलेलं आहे का कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि एसेन्शियल पोटेन्शियल फॉर प्लांट फायटोटॉक्झिसिटी. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कॉपर हायड्रॉक्साईडची सगळ्यात कमी टॉक्झिसिटी म्हणजे ते झाडाला इजा नाही करत किंवा झाडाच्या मेटाबॉलिझमला डिस्टर्ब नाही करत. ओके. आणि त्याची जी काम करण्याची ड्युरेशन आहे ती खूप जास्त आहे इतरांपेक्षा. म्हणून आपण आता कोसेड 2000चा अनुभव घेतलेलाच आहे आपण. तर तुम्हाला सांगायचा हेतू तो आहे का तुम्ही हे सगळे औषध तुम्हाला गरजेचे सगळे चांगले, त्याची तीव्रता ही ते वापरायचं कधी हे तुमच्या वातावरणाची तीव्रता बघून तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आता आम्ही फिरतो मार्केटमध्ये लोक एक विशिष्ट एखादच प्रोडक्ट नुसतं पेट्याच्या पेट्याने ते हलक्या दर्जाचे आणून ठेवतात कॉपर ऑक्झिक्लोराइड. म्हणजे ते पाण्यात टाकल्यावर असा पुढा पाहून मागून अरे काय क्वालिटी का, फक्त स्वस्ताच्या नादाला लागून असे सीओसी प्रोडक्ट जर तुम्ही वापरणार असाल तर तुमचा स्वतःचा काही फायदा नाही त्याच्यामध्ये, बाकी कोणाचाही होईल. त्याच्यानंतर आंतरप्रवाही सुरुवातीला संचार पुरवठी पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिडचा सुरुवातीला तुम्ही वापर केला, सुरुवातीला करा, अगदी फ्लावरिंग सेटिंग पर्यंत करा. खराब वातावरण असेल, ढगाळ परिस्थिती जास्त वेळ राहत असेल तर तिथं इतर सिस्टमिककडे जाण्याऐवजी तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट आणि फॉस्फोनेट, मग तुम्ही ॲलिएट वापरू शकता, तुम्ही संचार पुरवठी वापरू शकता. हे जे काही चांगले प्रोडक्ट्स आहे यांचाच वापर करा कारण चांगले प्रोडक्टच तुम्हाला फायदा देणार आहे. आता ॲलिएटचं मी जास्त ॲलिएट करत नाही कारण ॲलिएटचं थोडंसं बंधन येतं म्हणून, नाही तर तुम्ही ॲलिएट पण वापरू शकता. कारण तुम्ही आज ॲलिएट वापरलं तर तुम्हाला 2 दिवस पुढे मग कॉपर वापरता येत नाही. रोज पाऊस पडतोय मी सांगतोय तुम्हाला कॉपर वापरा आणि मग ॲलिएट वापरायचं आणि कॉपर वापरायचं, ही जी काही द्विधा परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण त्यावेळेस तिथं संचार पुरवठीचा वापर केला पाहिजे. ओके. तर त्याचा जर तुम्ही नियमित सुरुवातीपासून पोंग्यात 2 स्प्रे, पोंगा पास झाल्यावर किंवा फेल काढायच्या वेळेस एखादा स्प्रे आणि तुम्हाला पुढेही 2 स्प्रे घेता येतात, 4 ते 5 स्प्रे आपण घेऊ शकतो. एक्सपोर्टला काही अडचण नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने झाडाला आतून प्रोटेक्शन द्यायचं काम करतं. ओके. त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन हा करप्यासाठी एक महत्वाचा पार्ट आहे. मी मागाशी सांगितलं का झाड वीक असेल तरी तुम्हाला भुरी कंट्रोल करता येते, तुम्हाला डाऊनी कंट्रोल करता येतो, पण करपा बॅक्टेरियल करपा कंट्रोल करायला झाडामध्ये स्वतःची तरी काहीतरी ताकद लागते. मग ते तुम्ही डाळिंब पीक असो, टोमॅटो पीक असो, कोणतेही असो,
त्याच्यासाठी तुम्हाला झाडाची हेल्थ याच्यावर फोकस देणं गरजेचं आहे. जे काही न्यूट्रिएंट गरजेचे झाडाला ते न्यूट्रिएंटचा पुरवठा करा. त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे जर वापरले, जसं ते स्लाइडमध्ये फार्मसी लिहिलेलं आहे, याचा तुम्ही वाढीच्या काळामध्ये जर तुम्ही 2-3 स्प्रे घेतले शेंडा टॉपिंग पर्यंत सेटिंग पर्यंत, तर ते तुम्हाला करपा आणि याच्या विरुद्ध काम करतं. पण याला जोडी तुमचे बाकीचे न्यूट्रिएंट पण असणं गरजेचं आहे. नाही तर काहीच नाही, अरविंद खोडेंनी सांगितलं म्हणून फक्त फार्मसील मारू राहिले असं पण तुम्हाला फायद्याचं ठरणार नाही. तुमचं नत्र पण चांगलं पाहिजे झाडामध्ये. जे काय असेल, पावसामुळे असेल, जमिनीतला असेल, विहिरीतल्या पाण्याचा असेल, का तुम्ही देताय नत्राची लेवल सुद्धा एक डिसेंट लेवलला असेल तर तुमचे बाकीचे न्यूट्रिएंटची पूर्तता व्यवस्थित करता येते. तर ह्या वेळेने आपण थोडंसं अन्नद्रव्य व्यवस्थापन पण करा करप्यासाठी. खूप वीक प्लॉट असेल तर तो 100% त्याला त्रासदायक ठरतो. त्याच्यानंतर जी अँटीबायोटिक आहे त्याचा वापर थोडासा मर्यादित करा. शक्यतो मी तर म्हणतो करपा दिसायला लागल्यानंतर तुम्ही त्याचा एखादा स्प्रे केला हरकत नाही. करपा दिसत नसेल तर शक्यतो ते स्प्रे अँटीबायोटिकचे अवॉइड करा. यावर्षी तर 100% अवॉइड करा. आणि स्ट्रॉबिल्युरिन गटातील एखादं औषध तुम्ही घेऊ शकता वाढीच्या काळामध्ये 20व्या-25व्या दिवसाच्या आसपास. मग तुम्ही नॅटिओ घेतलं समजा बुरीसाठी तर त्याच्यात आहे, किंवा आणखी 1-2 औषधे तुम्ही त्यांचा समावेश करू शकता. मी करत नाही, पण हे जे जनरल स्ट्रॅटेजी जी सांगतोय सर्वांना. त्याच्यानंतर खूप जास्त दिवस पाऊस पडतोय किंवा खूप पाऊस पडतोय अशा वेळेस जर तुमची बाग जर सापडत असेल तर त्यावेळेस तुम्ही ही काही असे कॉम्बिनेशन दिलेले मी जे वापरतो ते तुम्ही वापरू शकता. जे आपण सुरुवातीपासून सांगत आलेले का 2 कॉन्टॅक्ट एकत्र करायचे. आता कुपरफिक्स आला त्याच्यामुळे ऑलरेडी 2 कॉन्टॅक्ट एकत्र आले, बरोबर. पण एक्स्ट्रीम बॅड कंडिशन मध्ये म्हणजे अति खराब परिस्थितीमध्ये, अति पाऊस, अति आर्द्रता असलेल्या कंडिशन मध्ये जर बाग सापडत असेल तर तिथे तुम्ही स्टँडर्ड प्रमाणामध्ये औषध वापरायला हरकत नाही. मग तुम्ही M45 कोसाइड घ्या, कुपरफिक्स संचार 40 घ्या, कोसाइड एंट्राकॉल घ्या, कुमा कोणतेही कॉन्टॅक्ट घेऊ शकता जे एकमेकांसोबत कॉम्पॅटेबल आहे. फक्त कुमान आणि कॉपर चालणार नाही. ओके. आता हे मी वापरणारे कॉम्बिनेशन मी लिहून दिलेले, याच्यापेक्षाही वेगळे कॉम्बिनेशन आपल्याला घेता येतात आणि ते कॉम्बिनेशन तुम्ही या खराब वातावरणात वापरले. इतर वेळी सिंगल मॉलिक्यूल वापरणं पुरेसं आहे. ओके. त्याच्यानंतर आता ही सिस्टमिक मध्ये न्यू मॉलिक्युल्स, ओल्ड मॉलिक्युल्स अशी एक लिस्ट बनवून दिली मी. आता न्यू मॉलिक्युल म्हणजे फॅन्टिकॅम मधला जो बेनेलेक्झिल घटक आहे हा काही न्यू नाही, हा ओल्डच आहे. पण आपल्याकडे द्राक्षामध्ये त्याचा वापर आता आला. ओके. बाकीचे आपण रिडोमिल, कर्जेट तर मी तर म्हणजे बोलायला अतिशयोक्ती नाही वाटणार मला का ह्या वर्षी तुम्ही ऑक्टोबर सीझनला कर्जेट फक्त नॉर्मल ढगाळ वातावरण आहे, तुरळक पाऊस येतोय अशाच कंडिशनला त्याचा वापर करा. त्याचा तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये वापर करू नका, कारण खूप जास्त प्रमाणात वापर झालेला आहे त्याचा मागच्या 3-4 महिन्यामध्ये. ओके. तर थोडंसं ग्रुप बदलून वापरा. ग्रुप बदला म्हणजे औषध बदला, माझं एवढंच म्हणणं आहे. कारण आता हा CA ग्रुप मधले तुम्ही दुसरे औषधं वापरू शकता. जनरली असं म्हटलं जातं का एक विशिष्ट ग्रुपची सारी औषधं का घेताय, तर मी तसं काही मानत नाही. जरी CA ग्रुप मधले बाकीचे औषध जरी असले तरी मॉलिक्यूल हा वेगळा आहे आणि त्या प्रत्येक मॉलिक्यूलची जरी साईट ऑफ ऍक्शन जी काम करायची एक जरी असली तरी त्याची प्रत्येकाची स्ट्रेंथ जी ती काम करण्याची ती वेगवेगळी असते. तर त्याच्यामुळे नॉर्मल क्लाउडी कंडिशन्स मध्ये हलके फुलके पाऊस असतील तर तुम्ही रिडोमिल गोल्ड, कर्जेट, ॲक्रोबॅट, मेलिडिओ वापरा, काही अडचण नाही. तुम्ही जेव्हा बॅड कंडिशन मध्ये येणारे नाजूक स्टेज येणार आहे त्यावेळेस तुम्ही न्यू मॉलिक्यूल वापरा, तुम्ही फॅन्टिकॅम वापरा, तुम्ही FMCचं वेल्झो वापरा, ओरंडिस अल्ट्रा वापरा किंवा कोर्टेवाचा आता झोर्वेक इंटेक्टा आले ते वापरा. कोणतेही वापरा, तुमची चॉईस आहे. पण स्टेज आणि वातावरण या 2 गोष्टींची सांगड घालून बॅलन्स वापरा. सगळं वरचंच वापरलं तर तुम्हाला खिशाला परवडणार नाही, सगळं खालचंच वापरलं तर एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये अपेक्षित प्रोटेक्शन मिळणार नाही. तर तो बॅलन्स आपल्याला करता आला पाहिजे. प्लॉट फ्लावरिंग मध्ये बसणार आहे मग तिथं नवीन मॉलिक्यूल द्या. प्रोफायलर देऊ शकता तुम्ही. आता हिनोडे किरारी हे पण चांगलेच औषध आहे. तर यांचा एक बॅलन्स तुम्ही बायफर्केशन करून तुम्ही सिलेक्शन करा का कोणतं औषध कुठं वापरायचंय. ओके. याने आपल्याला कॉस्ट सेव्हिंग पण करता येईल आणि क्रॉप सेव्हिंग पण करता येईल. तर डाउनी इन करपासाठी त्याच्यापेक्षा वेगळं एवढंच सांगायचंय का आता छाटण्या जस्ट सुरू होत आहे, अजून झाल्या नाहीये. आणि जे कोणी आता आपण सगळेच जण कोणीतरी पहिला प्लॉट घेणार आहे, बाकीचे प्लॉट आपण एक्सटेंड करणार आहे पुढे. तर ह्या बाकीच्या प्लॉट मधून जो स्पोर लोड आपल्या बागेमध्ये येणार आहे तो येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी थोडीशी एक ब्लँकेट स्प्रेचं नियोजन करायला हरकत नाही. आता ब्लँकेट स्प्रे काय घ्यायचा हे आपण पुढे बघू. आता पावडरी मिल्ड्यूची एवढी सिव्हिरिटी नाही आहे आता जेवढी अपेक्षित होती.
पण पावडरी मिल्ड्यू ही एक खूप मोठ्या क्लायमेटिक रेंजमध्ये येत असते आणि त्याच्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाही. म्हणजे मुळात आता भरपूर प्लॉट फिरलो मी, तर एवढं काही पावडरी मिल्ड्यूचं इन्फेक्शन मला दिसलं नाही मोठ्या प्रमाणात. पण तरी आपण ऑक्टोबर सीझनला जास्त गाफील राहणं गरजेचं नाही. आणि खास करून तुमचे प्लॉट वाढीच्या काळात असताना, फ्लॉवरिंग मध्ये असताना जर अतिदव किंवा पावसाळी परिस्थिती राहत असेल तर तिथे तुम्ही पावडरी मिल्ड्यूसाठी लक्ष द्या. बरेच शेतकरी किंवा बऱ्याच जणांना अशी चूक होते का पाऊस पडतोय, दव पडतोय, पावडर मिल्ड्यू येणारच नाही आणि तिथे पावडरी मिल्ड्यूचे स्प्रे दुर्लक्षित होतात. आणि ते दुर्लक्षित झाले का मग पुढे जाऊन नंतर मोठ्या प्रमाणात पावडर मिल्ड्यू दिसतो मण्यांवर किंवा देठांवर. तर तो येऊ नये याच्यासाठी तुमचं फ्लॉवरिंगचं काम एकदम इंटॅक्ट पाहिजे. मग अशी मागच्या एक स्लाइड मध्ये मी कॉन्टॅक्टच्या लिस्टमध्ये कॅरेथिन गोल्ड दाखवलं होतं. तर ते कॉम्बिनेशन आम्ही ना कुमान कॅरेथिन गोल्ड वगैरे हे खास करून 25व्या दिवशी फ्लॉवरिंग मध्ये 2-3 घेत असतो. म्हणजे मी एक्सपोर्ट प्लॉटला पण घेतो कॅरेथिन गोल्ड आणि 2 ते 3 स्प्रे घेऊनही कुठल्या प्रकारची आम्हाला तर आजपर्यंत अडचण आलेली नाहीये. ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त स्प्रे पुढे घ्यायचे नाही. तर हे जे औषध आहे यांचा तुम्ही योग्य ठिकाणी जर ऍप्लिकेशन ठेवलं तर पावडर मिल्ड्यू कंट्रोल करायला सोपी जाते. त्याच्यानंतर तुम्ही साधारण करपा, काही पावडर मिल्ड्यूची औषधे करप्यावर सुद्धा काम करतात. त्याच्यामुळे आपण साधारण 15व्या दिवसापासून स्कोर किंवा असे सिस्टेमिक औषध सांगतो ट्रायझोल गटातील आणि मग ते आपण साधारण एक 70 दिवसापर्यंत त्याचा वापर करत असतो. तर एक साधारण 6 ते 7 आंतरप्रवाही बुरीसाठीचे बुरशीनाशक आणि फ्लॉवरिंग मध्ये मग तुम्ही कॅरेथिन गोल्ड असेल किंवा सल्फर तुम्हाला आवडत असेल तर सल्फर थायोसल्फ जे आहे यांचे जर 2-3 स्प्रे घेतले तर आपल्याला पावडर मिल्ड्यू एकदम यशस्वीरित्या कंट्रोल करायला सोपी जाते. आणि लेटर स्टेजला ज्यावेळेस आपण पेपर रॅपिंग करायचंय किंवा पाणी उतरायच्या स्टेजला तुम्हाला जर काही शंका असेल किंवा तुम्ही नदीच्या किंवा धरणाच्या कडाला आहात म्हणून तुम्हाला काही त्रास होतो देठाच्या बुरीचा, तर तुम्ही त्यावेळेस सल्फर डस्टिंगचे पर्याय वापरू शकतात. ज्यांना ट्रस्टेड बॅक्टेरिया मिळत असतील तर त्यांनी ट्रस्टेड बॅक्टेरिया सुद्धा वापरायला हरकत नाही. आणि हे नॅनो सिल्वर जे आहे हे असे प्रोडक्ट्स पण आहेत का जे काम करतात. आता बायोलॉजिकलचा एक विषय वेगवेगळ्या मीटिंग्स मधून ऐकायला येत असतो, त्याच्यामुळे शेतकरी पण आम्हाला कायम विचारत असतात. म्हणून ही स्लाइड मी आता ऍड केली का रोग नियंत्रणासाठी बायोलॉजिकल औषधे वापरावी का नाही वापरावी. आता मुळातच जे मला चांगले ओळखतात त्यांना माहिती का आमचा बायोलॉजिकलवर फार काही विश्वास नाहीये आणि अजूनही असं मन मानायला तयार नाही का ते खरंच किती कामाचे आहेत किती नाही. पण सायंटिफिक रिसर्च रिपोर्ट्स बघितले, काही लॅब्स मध्ये जर बघितलं, म्हणजे आता आपली हीच मीटिंग आपण 3च वर्ष मला वाटतं आनंद ॲग्रो केअरच्या प्रिमेसेस मध्ये घेतली आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी परिचय झाल्यामुळे मीटिंगला गेलं का ते कायम त्यांच्या लॅबमधून वेगवेगळ्या गोष्टी दाखवायचे आणि त्यांचे इनपुट्स कायम मला येत राहतात. तर त्याच्यामुळे आम्ही काही गोष्टी ह्या कामासाठी थोडंसं एकमेकांशी कनेक्टेड होतो. तर बरंच त्यांनी दाखवल्यानंतर आम्ही थोडंसं पॉझिटिव्हली बघायला सुरुवात केली, पण अजूनही कॉन्फिडंट नाहीये. ओके, तर सायन्स काय सांगतं का बायो एजंट्स चांगले काम करतात, पण याला सोर्स जो आहे तुमचा, म्हणजे समजा हे बॅसिलस सबटिलस आहे तर ते बॅसिलस सबटिलस पाहिजेच त्याच्यामुळे तेवढं आणि ते ऍक्टिव्ह पाहिजे तर ते काम करणार आहे, असं सगळ्यांचा तो हट्ट आहे. तर आम्ही म्हणतोय का आपण सगळ्यांनी थोडंसं करप्यासाठी खास करून याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सगळेच अभ्यास काय आता प्रत्येकाला शक्य नाही, मलाही तेवढं शक्य नाही. पण तुम्ही हे जे काही सुडोमोनास फ्लोरेसन्स आहे, ट्रायकोडर्मा विरडी आहे, बॅसिलस सबटिलस आहे, यांचे ब्लँकेट स्प्रे तुमच्या कटिंग जर अजूनही पुढे एक्सटेंड होणार असतील ऑक्टोबर एंड पर्यंत तर तुम्ही तुमच्या लेवलला प्रयोग करा. चांगल्या सोर्सच्या चांगल्या बॅक्टेरिया घेऊन तुम्ही त्यांचा स्प्रे घेऊन काय फरक पडतोय याचं थोडं निरीक्षण जर केलं तर आपल्याला भविष्यासाठी आणखी काही पर्याय उपलब्ध होतील असं माझं मत आहे. त्याच्यानंतर केमिकल मिक्सिंग टाळावी. आता या लास्ट पॉईंट निगडीत पण आणखी एक सांगायचं आहे का लेटेस्ट आता त्यांनी मला काही स्लाइड पाठवल्या होत्या, कारण आपल्या शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच जणांचं म्हणणं असतं का आम्हाला कॉम्पॅटिबिलिटी पाहिजे का बॅक्टेरिया कशाबरोबर मिक्स करू कशाबरोबर करून आपण म्हणतो बुरशीनाशकासोबत करा नका करू. तर एक इंटरेस्टिंग फॅक्ट मला आता त्या दिवशी त्यांनी एक स्लाइड मधून दाखवली का जेवढे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे त्यांच्याबरोबर ट्रायकोडर्माची ग्रोथ अजिबात दिसली नाही, टोटली डेड दिसलं. आणि जेवढे सिस्टेमिक औषध आहे डाउनी मिल्ड्यूचे त्यांच्याबरोबर एकतर माइल्ड ग्रोथ दिसली किंवा चांगली ग्रोथ दिसली. म्हणजेच काय तर सिस्टेमिक औषध डायरेक्टली त्याला किल करत नाही, म्हणजे सिस्टेमिक औषध तुमच्या बुरशीला डाउनीच्या सुद्धा डायरेक्टली किल करत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांना क्युरेटिव्ह फंगिसाइड्स म्हणतात. सिस्टेमिक औषधांमधला जो मॉलिक्यूल आहे त्याचं कामच ते का तो झाडामध्ये शोषला जाऊन आणि त्याच्यानंतर
आतून त्या बुरशीच्या मायसिलियम किंवा वेगवेगळ्या ज्या काही ग्रोथ फेजेस आहे म्हणजे त्या मायसिलियम मधून बुरशीमध्ये शोषला जाऊन आणि मग त्याच्या मुळीवर किंवा त्याच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्रोटीन फॉर्मेशन वेगवेगळ्या स्टेजेसवर ते अटॅक करतं किंवा त्याला कमजोर करतं आणि त्याला मारून टाकतं. तर म्हणून सिस्टेमिक औषध वापरताना तुमचं झाड अन्नद्रव्य निर्मिती करणारं आणि अन्नद्रव्य निर्मितीसाठी झाडाला पाणी आणि वर ऊन किंवा उष्णता तरी असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. तर ह्या काही अशा इंटरेस्टिंग फॅक्ट मला एवढ्यात कळाल्या, त्याच्यामुळे मी खास आवर्जून ही स्लाइड ऍड केली. आता त्याच्यानंतर आता आपण एप्रिलला बघितलं का ज्यांच्या जमिनी काळवट आहे किंवा खड्ड्यात आहे तिथे स्प्रेइंगची खूप सिरियस इश्यूज क्रिएट झाले होते. म्हणजे मालक तयार आहे, औषध पण आहे, इच्छा पण आहे, पण स्प्रेच करता येत नाही. तर तिथे वेगवेगळे पर्याय चालू झाले सगळ्यांची बोलण्यामध्ये. त्याच्यामध्ये आता भाजीपाल्यामध्ये ड्रोन स्प्रेइंग चालूच आहे सगळीकडेच. तर ड्रोन स्प्रेइंग वापरावी का, तर त्याच्यात अजून प्रयोग होणं म्हणजे मी स्वतः काही खूप स्ट्रॉंगली रिकमेंड करत नाही अजून, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येकाने प्रयोग करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ज्यांना खरंच सिरियस अडचण येते का पाऊस झाल्यावर ट्रॅक्टर चालतच नाही अशा शेतकऱ्यांनी काहीही न फवारण्यापेक्षा निश्चितच ड्रोनने स्प्रेइंग करायला हरकत नाही. त्याचा निश्चितच काही नाही तरी 100% नाही तर 80%, 70% तरी फायदा होईल अशी अपेक्षा आहे. पाणी मात्र 10 लिटर एकरी जे वापरलं जातं जनरली स्टँडर्ड, त्याच्याऐवजी मी माझ्या मनाने 40 लिटरचा अंदाज सांगतोय. का तर आपण ESS फवारतो एकरी, तर ते इतकं स्मॉल ड्रॉपलेट साईज मध्ये मिस्टी फवार करतं, तर त्यावेळेस साधारण एक आपल्याला 36 लिटर 40 लिटर पाणी लागतं. तर त्याचा एक आधार घेऊन मी म्हणतो का ड्रोनने पण आपलं पाणी काहीतरी 35 लिटर 40 लिटरच्या आसपास आज आपण कमीत कमी एवढा एक स्टँडर्ड फॉलो करून त्या बागांना तिथं फवारणी केली पाहिजे. आता फवारणी करताना प्राधान्य कशाला पाहिजे, तर निश्चितच आहे का पाऊस पडतोय म्हणून तुमचं ट्रॅक्टर अटकलंय तर तुम्हाला पहिले रोग नियंत्रणासाठीच तुमचं प्राधान्य पाहिजे. बाकी त्याला काय फेरस कमी पडलंय का त्याला अमुक काय द्यायचंय ते तुम्ही नंतर देऊ शकता ज्यावेळेस तुमचा ट्रॅक्टर चालणार आहे. ओके, तर हे थोडंसं असं ज्यांना ज्यांना अडचण आहे त्यांच्यासाठी स्लाइड आहे, त्यांनी या गोष्टीच्या तयारीत राहा, संपर्कात राहा लोकांच्या ज्यांच्याकडे ड्रोन आहे त्यांच्याबरोबर हे पाण्याची लेवल कशी आपल्याला थोडी इकडे तिकडे करता येईल याची आजच चर्चा करून ठेवा. उद्या ट्रॅक्टर अटकल्यावर फोन कराल तर तो पण उचलणार नाही तुमचा फोन. त्याच्यानंतर मिक्सिंग टाळा, कारण आम्ही आता भाजीपाल्यामध्ये काही मिक्सिंग केलं तर आम्हाला काही ठिकाणी स्कॉर्चिंग दिसल्या. तर आपलं पीक आता गोडीबाराचं पीक आहे त्यामुळे आपल्याला स्कॉर्चिंग ही पार्ट अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकच औषध कोणतं तरी आणि स्पेसिफिकली तुम्हाला कॉन्टॅक्टच मारायचंय तर त्याचाच वापर तुम्ही करा. किंवा जे 2 औषधं एकदम सेफ आहे, ज्याचं तुम्हाला गॅरंटी आहे का एकदम सगळ्या कंडिशन मध्ये सेफ आहे अशी 2 औषधं तुम्ही वापरू शकता. पण बुरशीनाशक या वेळेने तुम्ही एवढं यावर्षी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही. त्याच्यानंतर ही स्लाइड तर काय महत्वाची आहे, प्रोडक्टची क्वालिटी म्हणजे क्वालिटीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमचं ऍप्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशनच पाहिजे. आता आजही मार्केटमध्ये इमिडा क्लोप्रिड 100 कंपन्यांचं येतं, पण एक स्टँडर्ड ब्रँडेड कंपनीच्या इमिडा सारखे रिझल्ट एकाचे नाही आजही. त्याच्यामुळं तुम्हाला जे काही प्रोडक्ट वापरायचे ते एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरा. ओके, बाकी मग फवारण्याची वेळ, तुमच्या बुरशीनाशकांसाठी फवारणीची वेळ तुम्हाला माहिती आहे. सिस्टेमिक औषधं कोरड्या झाडावर गेली पाहिजे. कॉन्टॅक्ट औषधं ओल्या झाडावरही चालतील, कोरड्या झाडावर चालतील, दिवसा पण चालतील, रात्री पण चालतील, त्याला काही बंधन नाहीये. पण कॉन्टॅक्ट थेरीच्या नियमानुसार सुरुवातीला तुम्हाला ते ओल्यात देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचे पोषण जे तुम्हाला पोषक द्यायचे ते पोषक सुद्धा नॉर्मल ओल्या झाडावर चालेल किंवा मग तुम्हाला संध्याकाळी कोरड्या झाडावर देणं येते. आणि कीटकनाशकांसाठी सुरुवातीला आपण सकाळीच मारून घेतो, पण मग नंतर कीटकनाशक थ्रिप्स असतील हे असतील त्यासाठी तुम्ही जर संध्याकाळी दिले तर त्याचा जास्त फायदा येतो. जसं आता इथ्रेलचं सांगतो, इथ्रेल तुम्ही दिवसा मारणं एक पार्ट आहे, इथ्रेल तुम्ही रात्री मारा तरी त्याचे रिझल्ट चांगले राहतात. पण मग कंडिशन एकच आहे की पाऊस नको. त्याच्यामुळे तुम्ही इथ्रेल मारण्यासाठी आपण पाऊस येणार नाही अशी देवाकडे प्रार्थना करतो, दुपारीच मारून देतो आणि संध्याकाळी पाऊस झाला का परत आपण नाराज होतो. त्याच्याऐवजी इथ्रेल डायरेक्ट संध्याकाळपर्यंत वाटपा, 7 वाजू द्या, पाऊस येणार नाही अशाच दिवशी संध्याकाळी डायरेक्ट रात्री इथ्रेल मारा. उलट त्याचे चांगले परिणाम येतील, कारण रात्रीच्या वेळेस इथलीन गॅस फॉर्मेशन चांगलं होणार आहे तिथे आणि निश्चितच त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळण्यात फायदा होणार आहे. त्याच्यानंतर कीड हा एक विषय आहे. आता कीडसाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलं की रोग नियंत्रणासाठी ब्लँकेट स्प्रे घेऊन आपल्याला आपल्या बागातले ना आपल्या आजूबाजूचे स्पोर लोड कमी करून घ्यायचे. समजा एखादा भाऊ आता प्लॉट छाटणार आहे, आपण भले लेट छाटणार आहे, पण तुम्ही आता तिथं बोर्डो मारा. तुमचा समजा ऑक्टोबर मध्ये प्लॉट जाणार असेल तुम्ही बोर्डो मारायला हरकत नाही.
तुम्हाला समजा थोडंसं इकडे असेल तर तुम्ही एखादं कॉन्टॅक्ट फंगिसाइड मारून घ्या. तुमचं एकदम नियर टर्म मध्ये प्लॉट असेल पण तुम्हाला मारायचं काहीतरी तर तुम्ही बॅक्टेरियाचे प्रयोग करा. ह्या वेळेने तुम्ही ब्लँकेट स्प्रे देऊन त्या परिसरातील स्पोर लोड कमी करायचा प्रयत्न करा. त्याच बरोबर तुम्ही हेच औषध फवारताना त्याच्याबरोबर तुम्ही आधीच उडद्याचं नियोजन करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही औषध चालणार आहे, अल्फामेथ्रिन रोगर असेल किंवा प्लेन अल्फामेथ्रिन असेल किंवा सोलोमोन असेल किंवा आणखी कोणती औषधं असतील, याचाही तुम्ही ब्लँकेट स्प्रे घेऊन छाटल्यानंतर दमत बसायपेक्षा छाटायच्या आधीच दमून घ्या आणि उडद्याचं नियंत्रण, आळीचं नियंत्रण जास्तीत जास्त आत्ताच करून घ्या. ओके. त्याच्यानंतर उडद्या मग छाटल्यानंतर तर आपल्याला माहितीच आहे आपले रेग्युलर कॉन्टॅक्ट थेरची स्प्रे चालू होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सकाळच्या वेळेस स्प्रे घेऊ शकता. तर अल्फामेथ्रिन रोगर हे एक्सपोर्ट प्लॉटला फेल पर्यंत चालतं. 2 ते 3 स्प्रे जरी गेले तरी सॅम्पलला कुठे अडचण येत नाही. त्याच्यानंतर सोलोमन असेल तर त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे, त्याच्यामध्ये सोलोमन सुद्धा तुम्ही 15 ते 16 जास्तीत जास्त 17 दिवसापर्यंत वापरू शकता. अल्फामेथ्रिन फक्त सिंगल जर घेतलं तर तुम्ही 20 दिवसापर्यंत तो याला वापरायला हरकत नाही, तरी तुम्हाला सॅम्पलला काही अडचण येणार नाही. ओके. त्याच्या पुढे मग तुम्ही कराटेचा वापर करतात किंवा इतर सिंथेटिक पायरेटाइडचा वापर करणार असाल तर तो त्याच्या पुढे आपण करू शकतो. यावेळेने आपण उडद्याचं नियंत्रण करू. आळीसाठी जर तुम्ही ब्लँकेट स्प्रे मध्येच जर कव्हरेज करून घेतलेलं असेल तर फार काही आळीचा त्रास होत नाही, असा एकंदरीत आपला अनुभव आहे. ओके. तर आळीसाठी पुढे तर तुम्ही प्रोक्लेमचा वापर करणार, थ्रिप्स, आळी आणि हे. आणि लेटर स्टेजेसला जर आळीचा सिरियस इश्यू येत असेल तर तो लोकल प्लॉटसाठी भरपूर पर्याय, पण एक्सपोर्टसाठी आपल्याकडे जास्त पर्याय राहत नाही. मग त्यावेळेस आपल्याला फक्त डायपेल किंवा असेच पर्यायांकडे जावं लागतं. तर आळीसाठी मुळात तुमची फेल पडते त्या स्टेजला तुमचे जर एक चांगला स्प्रे केला तर तो पुढे जे तिथं जी पाकोळी अंड देते ना गडावाच्या शेंड्यावर आणि काडीच्या शेंड्यावर, तर तिथेच जर तुमचा त्या दरम्यान अमावस्या पौर्णिमा पाहून जर तुम्ही स्प्रे दिलाय तर तिथे मुळात अंड द्यायची प्रक्रियाच मध्ये खंड पडतो आणि आपल्या बागेमध्ये आळीचं इन्फेक्शन हे काही जास्त होत नाही. त्यानंतर आता या स्लाइडमध्ये मी सांगितले पावसाळ्यात व्हीव्हीएमचा जमिनीतून वापर केला पाहिजे. या वर्षी तशी प्रसंगच नव्हते, आपल्याला हाय तेच पाणी काढायचे वांदे झाले होते, त्याच्यामुळे परत कोण त्याच्यामध्ये पाणी सोडणार. पण ह्या काही आहेत गोष्टी. त्याच्यानंतर आपण कामगंध सापळे यांचाही वापर जर केला तर आपल्याला लष्करी आळी कंट्रोल करायला सोपी जाते. थ्रिप्ससाठी तणांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. पाऊस पडत असेल तर पाऊस थांबल्यानंतर तणांचं नियंत्रण करा. त्याच्यानंतर कीटकनाशकांचा योग्य ग्रुप वापरा. थ्रिप्ससाठी खूप काही जास्त रॉकेट सायन्स समजून घ्यायची गरज नाहीये. सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये तुम्ही उडद्याला जे मारणार त्यात थोडाफार थ्रिप्स कंट्रोल होणारच आहे. 20 दिवसाच्या आत तुम्ही डेंटोसो घेऊ शकतात, तुम्ही 20 दिवसाच्या आत प्रोक्लेम वगैरे वापरू शकतात. आणि त्याच्या पुढे तुम्ही जनरली फ्लावरिंगच्या आसपास मग एक तर तुम्ही बेनिविया किंवा डेलेगेट याच्यासारखी औषधं जर वापरली आणि लेटर स्टेजला ॲबेसिन जर वापरलं तर तेवढ्या याच्यामध्ये थ्रिप्सचं नियंत्रण होऊन जातं. फक्त जर तुम्हाला हे वापरून रिझल्ट येत नसेल तर तुमचं वॉटर क्वांटिटी चुकते किंवा तुमच्याकडे गवत भरपूर आहे किंवा आजूबाजूला अशी पिकं आहे की ज्याच्यात थ्रिप्स भरपूर आहे, तर तिथं तुम्ही त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही मागणी किती औषधं वापरत राहिली तर तिकडनं तो थ्रिप्स 2 दिवसांनी परत तिकडे येणारच आहे. तर ह्यावेळेने आपण गवत तण नियंत्रण करणं आणि आजूबाजूचे पिकं जर काय असतील तर तिथे आपण क्रॉप कव्हरच्या आडवी 8 फुटाचा कपडा मारून सुद्धा नियंत्रण करता येतं. ओके. त्याच्यानंतर जनरली इन्सेक्ट्सच्या बाबतीत असं सांगितलं जातं का प्रिव्हेंटिव्ह स्प्रे नाही घेतले पाहिजे, क्युरेटिव्ह घेतले पाहिजे, म्हणजे कीड दिसल्यानंतरच घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्याला एक इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हटलं जातं, ETL, म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान ते औषध वापरणार त्याच्या पुढे जायला लागल्यावर ते असं सायन्स सांगतं बरं का. पण एवढी कॅल्क्युलेटिव्ह शेती करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्या द्राक्ष बागायतदारांचा हा अनुभव आहे की हे सगळं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर वापरलं तर ते तुम्हाला फायद्याचं ठरतं. त्याच्यानंतर मिलीबग हा एक पार्ट आहे जो आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनला सुद्धा असं खूप काही त्रासदायक जाणवत नाही. कदाचित पावसामुळे असेल सतत पडणाऱ्या किंवा आणखी काही कारणं असतील, पण तरी सुद्धा खोडं धुवायला विसरू नका. आणि खोडं जर चांगले औषध एक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही धुवून घेतली तर तुमचं उडदा, आळई, तुमचं तुडतुडे असतील समजा काही प्रमाणात ते आणि तुमचे मिलीबग या 4 इंच नियंत्रण होतं. आता सगळ्यांनाच माहिती साधारण 1000, 1200, 1400 लिटर पाणी, खूप जुनं खोड असेल तर आणखी जास्त पाणी तुम्हाला फवारावं लागतं. चांगलं चिंब जर तुम्ही खोड धुवून घेतले तर ते निश्चितच तुमचं अर्ध काम तिथंच होऊन जातं. त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला लेटर मोमेंटो ओडी जे आहे हे औषध कामाचं आहे.
आता बऱ्याचदा मार्केटमध्ये ओरडा असते, रिझल्ट नाही. काही प्रमाणात त्याला हे येऊ शकतं, पण मग असं नाही का अजिबात रिझल्ट नाही आहे. आणि अजिबात रिझल्ट नसते तर चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांनी सांगितलं असतं का वापर नका करू. त्याची एवढी मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये 1-2-5% लोकांना अडचण येत असेल म्हणून बाकीच्या 80% अडचण आली असं नाही. आणि त्या स्प्रे ऍप्लिकेशनचे टायमिंग पण आपण सांभाळले पाहिजे. एकतर ज्यावेळेस सनलाईट चांगला मिळतोय आणि आपलं पाणी व्यवस्थित चालू आहे, अशा जो बॅलन्स राहत म्हणजे ज्यावेळेस झाडाची ऍक्टिव्हिटी खूप चांगली चालू आहे, अशा कंडिशनला तुम्ही मोव्हेंटो ओडी किंवा मोव्हेंटो एनर्जीचे स्प्रे घेतले तर त्याचा आपल्याला मॅक्झिमम परिणाम मिळवता येतो. त्याच्यानंतर मग तुम्ही एकदम थिनिंगच्या स्टेजच्या पुढे शक्यतो स्पॉट ऍप्लिकेशन आणि स्काउटिंग म्हणजे निरीक्षण करणं, कोणत्या झाडावर दिसतोय ते झाड शोधून काढणं आणि त्या झाडावर तो साल काढून पोछा मारून कोणत्याही पद्धतीने आपण त्याचा जर वापर केला तर तो कमी, ते ऍक्च्युली फिजिकली मेहनती वाटतं पण मग ते सगळ्यात चांगली पद्धत आहे मिलीबग कंट्रोल करायची. त्याच्यानंतर मग आता फिल्टर्ड फिश ऑइल वगैरे आलेले आम्ही त्याचा वापर करतो. आता जनरल रिकमेंडेशन नसतंय, पण मग आता एखाद्याच्या बागेत आलाच आहे मिलीबग आणि त्याला एक्सपोर्टचे पण सोप नाही, तर तिथं आम्ही असे प्रोडक्ट्स जे आम्हाला खात्रीशीर वाटतात त्याचा वापर करतो. ते आम्हाला निश्चितच फायद्याचे ठरलेले. 100% कंट्रोल नाही, पण मग आपल्याला बऱ्यापैकी 70-80-90% पर्यंत त्याच्यामध्ये रिडक्शन आणता येतं. त्याच्यानंतर लोकल प्लॉट असतील तर ब्युप्रोफेन्झिन म्हणजे टाटा ॲप्लॉड आज एकदम चांगलं औषध आहे, ज्याने तुम्ही झाड गच्च धुवून काढलं त्या लेटर स्टेजेसला तर ते मिलीबग कंट्रोल करायला चांगलं काम करतं. आणि बुप्रोफेन्झिनचं असं आहे का प्रिव्हेंटिव्ह त्याचे रिझल्ट दिसलेले नाही आजपर्यंत, पण ते क्युरेटिव्ह एकदम चांगल्या पद्धतीने काम करतं. तर एवढं सगळं सांगून मी थांबतो आणि सर्वांना परत पुनश्च एकदा द्राक्ष पंढरी ग्रुप आणि योगेश कृषी सेवा केंद्र यांना धन्यवाद सांगतो. धन्यवाद अरविंदजी. अतिशय सखोल मार्गदर्शन गोडी छाटणीनंतरचं रोग व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपण केलं. द्राक्ष उत्पादकांच्या काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, तर ते मी आपणास विचारू इच्छितो. करप्यासाठी आणि झांतोसाठी म्हणजे ह्या गेल्या 4 वर्षात जर बघितलं तर जी आपल्याला 1 नंबरची समस्या होती डावणीची, तर आजच्या घडीला करपा आणि जाणतो ही सर्वात मोठा अडचणीचा विषय द्राक्ष उत्पादकांसाठी झाला आहे. तो प्रामुख्याने जर एकाच शेतकऱ्याची एकाच दिवशी छाटलेली बाग असेल आणि तो प्लॉट एक हलक्या जमिनीत असेल आणि एक काळ्या जमिनीत असेल तर हलक्या जमिनीत जास्त करपा आणि जाणतो दिसतो तुलनेत हेवी सॉईलमध्ये. तर असं काही जाणवतं का आणि ते का होत असावं? जनरली एक गेस असा आहे का हलक्या पाऊस पडत असताना हलक्या जमिनीमध्ये जर रूट झोनमध्ये जर पाणी कमी असेल तर वरून पाऊस पडतो आणि खाली रूट झोनमध्ये पाणी कमी, याच्यामुळे तो प्लांट स्ट्रेसमध्ये असतं ते आणि त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन जास्त होतं, असं एक प्रायमरी गेस आहे. पण ब्लॅक सॉईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या पद्धतीचा स्ट्रेस शक्यतो रेअरली असतो. तर आता माझ्याकडे स्वतःकडे ब्लॅक सॉईल पण होती आणि लाईट सॉईल पण होती, तर माझ्याकडे लाईट सॉईलमध्ये तसा असा फरक कधी दिसला नाही. आणि झांतोसाठी प्रामुख्याने अँटीबायोटिक्सचा वापर किती वेळेस करावा आणि कुठल्या स्टेजेसला, म्हणजे किती पाऊस झाल्यानंतर आणि कुठल्या स्टेजेसला अँटीबायोटिक्स जनरली करपा बागेत दिसायला लागल्यानंतर तुम्ही वापर करा. मग तो जनरली 1 स्प्रे मी रिकमेंड करतो. अगदीच खूप इन्फेक्शन असेल तर 2 स्प्रेच्या वर जायची गरज नाही आहे. आणि करप्याच्या बाबतीत मला एक अजून कॉन्ट्राडिक्टरी कंडिशन तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. जसं मग तुम्ही ब्लॅक सॉईल आणि लाईट सॉईल मधला एक फरक सांगितला, तर लाईट सॉईलमध्ये फेरस डेफिशियन्सी शक्यतो दिसत नसते आणि ब्लॅक सॉईलमध्ये फेरस डेफिशियन्सी कॉमन आहे मार्केटमध्ये. पण शेतकरी असे म्हणतात की जिथं फेरस डेफिशियन्सी तिथं करपा जास्त येतो. तर हे सगळे कॉन्ट्राडिक्टरी कंडिशन्स आहेत. तर त्याच्यासाठी बेसिकली प्लांट स्ट्रेस हाच एक फॅक्टर मी समजून घेतो. कारण बऱ्याचदा पाऊस आता इथून मागचे जे अनुभव आहे, आता ठीक आहे आता अनुदादा आणि बाकीची मंडळी आता इरिगेशनवर भरपूर फोकस केलाय, पण पूर्वी पाऊस पडत असताना कोणी बागेला पाणी देतच नव्हतं. तर ह्या एक माझा तो वाईल्ड गेस आहे, एकदम वाईल्ड गेस आहे. आणि अँटीबायोटिक्सचा 2दा वापर आपण मी तर एकच रिकमेंड करतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि करप्यासाठी स्पेशली मॉलिक्यूल कुठले वापरले गेले पाहिजे? आता बेसिकली फॉस्फोनेट जो आहे ना, फॉस्फोनेट हा
खूप दुर्लक्षित का होते मला नाही लक्षात येते. फॉस्फोनेट हा फक्त डाउनी मिल्डी ओमिसिटच नाही तर करप्यावर, बुरशीजन्य करप्यावर आणि काही प्रमाणात बॅक्टेरियल करप्यावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. आता हे मी प्रॅक्टिकल अनुभवातून सांगतोय का आम्ही ज्या वेने दरवर्षी एप्रिलमध्ये ट्रीटमेंट देत आलेलो आहे, किंवा आता जसं सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याकडे आता एवढे पाऊस झाले, सांगली जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा कमी होते, पण दोन सीझन मे महिना खूप पाऊस झाला. तर आमच्याकडे तिकडचे काही शेतकरी मित्र आहेत, त्या प्लॉटवर पण आमची जी एक स्ट्रॅटेजी होती की दर 8 दिवसाला हे लोड करून ठेवायचं झाडामध्ये, तर तिथे आम्हाला करप्याची समस्या कमी आली. ते एक योग्य पद्धतीने एक चांगल्या कॉपरचा वापर आणि फॉस्फोनेटचा वापर, ह्या दोन गोष्टी जर असतील आणि तुमचं झाड हेल्दी असेल तर करपा कंट्रोल करायला फार काही अडचण येत नाही. म्हणजे आता ह्या वर्षीची स्ट्रॅटेजी सांगतो आम्ही का टॉपिंग झाल्यानंतर त्या प्लांटला पाहिजे तसं सनलाईट मिळत नाहीये, तर म्हणून त्याला रेडी फूडची सुद्धा आम्ही पूर्तता केली. म्हणजेच काय, त्याला अॅमिनो ऍसिड बेस्ड प्रोडक्ट दिले, त्याला आम्ही मायक्रोन्यूट्रिएंट सल्फेट वगैरे दिले का त्याला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न केला. अशाही बागा तुम्ही आजही नाशिकमध्ये जर फिरल्या तर त्या बागांमध्ये पानांची क्वालिटी ही खूप वेगळ्या पद्धतीची दिसते. तर हेल्थ हा फार मोठा फॅक्टर आहे बॅक्टेरियल करपाच्या अगेन्स्ट प्लांट हेल्थ. आणि स्ट्रुबिलिनचा वापर, स्ट्रुबिलिन फंगिसाइडचा वापर करप्याच्या संदर्भामध्ये आपण करू शकतो का? मागे जो विषय होता की हाय रिस्क फंगिसाइड, स्ट्रॉबिल्युरिन करायला 1-2 स्प्रे तुम्हाला मदत करत असतील, पण तिथे परत तोच फवारट येतो की तुमचं झाड ते सगळ्या सिस्टीम मध्ये ते प्रॉपर वेने रन करण्याची क्षमतेचं असलं पाहिजे. कारण स्ट्रॉबिल्युरिन तुम्हाला आठवत असेल का, स्ट्रॉबिल्युरिन दिल्यानंतर झाड पिवळे पडायचे किंवा हे प्रकार घडायचे, तर हे त्याच्या मेटाबॉलिझम मध्ये कुठे डिस्टर्बन्स क्रिएट करतात. तर ते झाड तेवढी ताकदीचं पाहिजे की त्याला ते पचवता आलं पाहिजे, आणि ते जर पचवता आलं तर ऑटोमॅटिक त्याचं, म्हणजे मी शेतकऱ्यांच्या भाषेत बोलतोय, तर ती जी प्रॉपर सिस्टीम मधून त्याला जर फिरवता आलं तर त्याचे फायदे होत असतील, असं एक आमचं टेंटेटिव्ह ऑब्झर्वेशन आहे माझं किंवा योगेश रिकामे यांचं. पण मी स्वतः जर तुम्ही माझ्या शेतांमध्ये किंवा माझ्याशी संपर्कात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही एकही स्ट्रॉबिल्युरिन वापरत नाही, एकही अँटीबायोटिक वापरत नाही. आणि कमीत कमी डिटेक्शनच्या हिशोबाने डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यूच्या सेगमेंटचा विचार केला आणि वेगवेगळ्या मॉलिक्युलचा, समजा आपण डाउनीचं उदाहरण घेऊ, वेगवेगळ्या केमिस्ट्री आहेत मार्केटमध्ये, वेगवेगळे मॉलिक्युल आहेत मल्टीनॅशनल कंपन्यांचे सिस्टेमिक, तर साधारण कुठल्या स्टेजपर्यंत कुठली ग्रुप आणि कुठल्या केमिस्ट्री वापराव्यात जेणेकरून कमीत कमी डिटेक्शन राहील, आणि साधारण सेटिंग नंतर जर पाऊस झाला तर डाउनीसाठी कुठले स्प्रे आपण हातात ठेवू शकतो? जनरली जेवढी मगाशी मी लिस्ट दिली त्याचे औषधं भरपूर आहे आपल्याकडे, आणि एक औषध 2 वेळा वापरलं पाहिजे असं काही नाही. जर तुम्ही एक्सपोर्टमध्ये रेसिड्यू बद्दल कॉन्शियस असाल आणि प्रॉपर वेने कॉन्टॅक्ट थेरी वापरली, आणि कॉन्टॅक्ट थेरीमध्ये मिक्स थेरीमध्ये आपण समजून सांगताना जे बॅलन्स 3 ते 4 सिस्टेमिक औषध जर योग्य टायमिंगला वापरले तर तुमचं ऑटोमॅटिक रेसिड्यू मॅनेजमेंट तिथंच भरपूर कंट्रोल होतं. म्हणजे आता तुम्हाला कल्पना असेल का, कॉन्टॅक्ट थेरी शेतकऱ्यांमध्ये प्रचलित होण्या अगोदर 7 ते 8, 10 डिटेक्शन असायचे, त्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यूचे 5-5, 6 डिटेक्शन असायचे. तर मुळात फार्मर हा कॉन्टॅक्ट थेरी प्रॉपर वापरायला लागल्यानंतर त्याचे डिटेक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्याच्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे, जे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, जो सेन्सिटिव्ह मॉलिक्युल आहे का, जो पुढे चालू शकत नाही, तो तुम्ही 25 दिवसाच्या आत वापरून घ्या. आणि मग जे तुमची किरारी आहे एखादा स्प्रे, रॅनमॅन आहे एखादा स्प्रे, किंवा आयप्रोवोलिकार्ब आहे एखादा स्प्रे, हे तुम्ही फ्लावरिंग प्रोफायलर आहे तुमचं, हे तुम्ही तुमच्या फ्लावरिंगच्या सुरुवातीपासून तर सेटिंग पर्यंत मध्ये सेट करा. आणि एक मॉलिक्युल डबल वापरणं ही एक जरी सायन्स असलं, पण आपल्याला रेसिड्यू मॅनेजमेंट करायचं तर आपण ते 25-30 दिवसाच्या 2 वापरून घ्या काय वापरायचे. तिथून पुढे जो मॉलिक्युल वापरणार आहे तो एक वापरा, त्याची एकेकाची स्ट्रेंथचा उपयोग करून घ्या आणि तुमचं रेसिड्यू मॅनेजमेंट कमी करून घ्या. आता पावडर मिल्ड्यूसाठी तर तुम्ही सुरुवातीच्या स्टेपमध्ये स्कोर वापरून घ्या किंवा फॉलिगर वापरून घ्या. मधल्या स्टेजमध्ये आपल्याकडे BSFचं ॲक्रिसिओ आहे, त्याचे तुम्ही 2 स्प्रे घेऊ शकता. मध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादा लुनर घेऊ शकता. आणि सेटिंग नंतर एक तर तुम्ही एखादा मायक्लोबुटानिल आणि त्याच्यानंतर टोपाज किंवा 2-3 टोपाज जरी दिले तर डिटेक्शन मध्ये एकही पावडर मिल्ड्यूचा मॉलिक्युल येत नाही. म्हणजे वेगवेगळे एवढे केमिकल्स वापरल्यानंतर पण डिटेक्शनचा नाही येत. आणि डिटेक्शन कमी करण्यासाठी जनरली आपण आता त्या विषयावर फार बोलत नाही. डिटेक्शन कमी करण्यासाठी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की झाडामध्ये स्टोरेज, तुमच्या झाडाला समजा 45 स्क्वेअर फीटचा एरिया दिलेला आहे, तुम्ही 45 स्क्वेअर फीट ज्यावेळेस पानांनी कव्हर करतात ना, बाकीचा जो काय अभ्यास आहे ना डिटेक्शन डिग्रेडेशनचा, त्याच्यापेक्षा फास्ट डिग्रेड होता मॉलिक्युल तुमच्या झाडामध्ये. कारण जेवढं लीफ एरिया जास्त तेवढं ऊन पडल्यावर तुमचं झाड पाणी पिणार आहे, तेवढं त्याचे रोटेशन सायकल येतात इरिगेशनच्या, तेवढे फास्ट डिग्रेड होऊन जातो मॉलिक्युल. रेसिड्यू मॅनेजमेंट मध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर शक्यतो कोणी बोलताना दिसत नाही. यावर्षी जर बघितलं तर
आतापर्यंत पावसाळ्यात जवळपास बऱ्याच वेळेस तणनाशक लोकांचे मारून झाले, परंतु तणनाशकांचे अपेक्षित रिझल्ट न मिळाल्यामुळे वारंवार तणनाशक मारावं लागतात. तर त्यासाठी स्पेशल अशी काही प्रॅक्टिस आहे का तुमची तणनाशकाची? आता मुळात तणनाशक जर तुम्ही पॅराक्वेट डायक्लोराइड घेतलं, जे मी कधीच रिकमेंड करत नाही द्राक्ष शेतीमध्ये. पॅराक्वेट डायक्लोराइडला ऊनच लागते, मारल्यानंतर ऊन पडल्यावर ड्राय होऊन जातात. ओके, ऊनच नव्हतं, त्याचे रिझल्ट कसे घेतील? बरोबर. ग्लायफोसेट वापरायचं हे सिस्टमिक आहे, ते वापरल्यानंतर ते झाडाच्या सिस्टीम मध्ये फिरून झाडाला किल करतंय. ऊन नाहीये तर ती सिस्टीमच फिरत नाहीये. किंवा समजा ऊन आहे, तुम्ही असं पायवाटामध्ये गवत आहे तुमच्या आणि त्याला पाणीच नाही भेटत आणि तुम्ही त्याला ग्लायफोसेट मारा, ऊन असताना त्याला सुद्धा रिझल्ट कमी दिसतात. का तर त्याला पाणी नाहीये. त्याच्यामुळे गवताला सुद्धा खाली पाणी असणं मुळीजवळ आणि वरून सनलाईट किंवा जी काही एकदम प्रखर सूर्यप्रकाश नकोय, पण एक झाडाचं चयन पचन चालेल अशी एक व्यवस्था, तेवढं अपेक्षित उष्णता हवी असते. आणि ती जर असेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. आता जे ती ग्लुफोसिनेट आहे, अमोनियम ग्लुफोसिनेट, हे जरी कॉन्टॅक्ट जरी सांगत असलं तर ते सुद्धा पार्शियली सिस्टेमिक असं माझं मत आहे बरं का. कारण ते जर प्रॉपर वेने जर काम केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मुळी ही किल होते, सगळ्या गवतांची जरी नसेल होत तरी. तर ते सुद्धा एक पार्शियली सिस्टेमिक औषध आहे असं माझं मत आहे. तर ह्याचे रिझल्ट मिळण्यासाठी ऑटोमॅटिकली मला हेच सांगायचं की तुमच्याकडे ETO पाहिजे, म्हणजे एक तर सनलाईट पाहिजे की उष्णता पाहिजे. भले ऊन नाही, बाहेर उभं राहिलं तर तुम्हाला चटके जाणवले पाहिजे, उष्णता जाणवली पाहिजे. दोन्हीपैकी काही जरी एक असेल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार. उडद्यासाठी किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? उडद्यासाठी बेसिकली ब्लँकेट स्प्रे जर घेतला तर खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी कमी होऊन जाते. आता आमची प्रॅक्टिस अशी आहे, आम्ही इथ्रेलच्या आधी एक स्प्रे घेतो असतो, त्याच्यामध्ये आम्ही ते 600 लिटर पाणी फवारतो आणि त्याच्यामध्ये आम्ही अल्फामेथ्रिन वगैरे घेतो. तर त्यानेच मोठ्या प्रमाणात क्वांटिटी कमी होऊन जाते. अल्फामेथ्रिन हे सिंथेटिक पॅरेथॉइड ग्रुपमधलं कीटकनाशक आहे, जे पोटविष कॅटेगरीतलं आहे आणि जे चिविंग इन्सेक्ट असतात, जे चावून खातात, त्यांच्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे पोटविष असलेलं कीटकनाशक. म्हणजे ते कॉन्टॅक्ट ऍक्शनने मरणारे, ठीक आहे. त्याच्यानंतर ते जेव्हा येऊन पान खाणारे, ते पान खाल्ल्यानंतर त्या औषधाचा अंश जो पानावाटे त्याच्या पोटात जातो, तिथे त्याच्या पोटामध्ये विष तयार होऊन त्याची नर्वस सिस्टीम कोलॅप्स होऊन जाते, तो मरून जातो. तर त्याच्यासाठी आपण अल्फामेथ्रिन आहे, कराटे काही प्रमाणात काम करतं. तुमचे डेंटसो आहे, तुम्ही छाटणी केलेली पान नाहीये झाडावर, तुम्ही डेंटोसोचे 3 स्प्रे घेऊ शकता, काही अडचण नाहीये. तर कॉस्टिंगचा विचार करून तुम्ही निर्णय घ्यायचे. सोलोमन एक चांगलं औषध आहे, ज्याचे तुम्ही 2 पान नसताना किती स्प्रे घ्या, पान आल्यानंतर तुम्ही त्याचे 2 स्प्रे 15व्या दिवसापर्यंत घेऊ शकतात. आणि त्याच्या पुढच्या लेटर स्टेजला अजून 20-25 दिवसापर्यंत आपण अल्फामेथ्रिन कंटिन्यू करू शकतो. एक साधारण 4-5 स्प्रे जरी झाली अल्फामेथ्रिनची तर अडचण येत नाही. हा माझा आतापर्यंतचा प्रॅक्टिकल अनुभव. पावडरी मिल्ड्यूच्या हिशोबाने सल्फर डस्टिंग केलेली कधी फायद्याचीच आहे. बाकी फॉलियर मधून तुम्ही सल्फर वापरायचं नाही वापरायचं हा ज्याचा त्याचा चॉईसचा पार्ट आहे. आणि यावर्षी फ्रुटफुलनेसच्या अडचणी राहणार आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर प्लॉट छाटले तर घड कमजोर निघणे, तर ते व्यवस्थित साधारण पोंगा स्टेज पासून तर फेलफुटीपर्यंत घड व्यवस्थित स्ट्रॉंग राहावे प्रतिकूल परिस्थितीत, यासाठी आपल्याला फॉलियर स्प्रे मधनं काही करता येईल? खरं तर विषय मोठा आहे, एक म्हणजे याला सेपरेट एक अर्धा पाऊण तास दिला पाहिजे असा विषय. पण शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो का बागेची स्प्राउटिंग चांगली होईल याच्यासाठी प्लॅनिंग करा सर्वप्रथम. जर स्प्राउटिंग चांगली झाली, जोमाने जर झाली, तर माल जो काय आहे, माल 25 घडा असतील तुमच्या झाडामध्ये किंवा तुमच्या झाडामध्ये 100 घडा असतील, ते बाहेर येताना चांगल्या स्ट्रॉंग पुशने बाहेर येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगला घड दिसायला सुरुवात होतो. आता त्याच्यासाठी मग तुम्ही इथ्रेलचा वापर करून इथ्रेलचे रिझल्ट मिळवून मग छाटणी करा. किंवा तुम्हाला इथ्रेलचा वापर नाही करता येते तर तुम्ही पानं काढून ठेवा, जिथं छाटायचं आहे तिथून पुढे. आणि जनरली आपण त्याला ताप देणं म्हणतो, पण आता ताप मिळेल का नाही मिळेल हे आपल्या हातातला विषय नाहीये. ओके, तर जनरली मी तरी कोणत्याही व्हरायटी असो, मी इथ्रेलचा जास्तीत जास्त रिझल्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. इथ्रेलचा रिझल्ट जर चांगला मिळाला तर ऑटोमॅटिक फुटवा जो आहे तो जोमाने होतो. आणि जोमाने होणारा फुटवा कसा महत्वाचा आहे, कारण जनरली आपण आपल्या डोळ्याला घड दिसायला लागल्यानंतर त्या गोष्टीचा विचार करतो असं मला वाटतं बऱ्याच जणांच्या बाबतीत. पण तुमचा जो बंद डोळा आहे छाटणीच्या दिवशी, आणि तिथून पुढे तुम्हाला शेंगदाणा स्टेज येते, तिथून पुढे पोंगा येते, पोंग्यामध्ये तुम्हाला घड दिसतो, तर ती एक साधारण 8 ते 10 दिवसाची स्टेज असते. त्या 8 ते 10 दिवसामध्ये त्या बंचची जी डेव्हलपमेंट झालेली जी तुमच्या नजरेआड आहे ती चांगली होणं गरजेचं आहे. म्हणून चांगली स्प्राउटिंग गरजेची. आणि मग तिथून पुढे मग जो घड दिसतोय त्याला वाचवण्यासाठी ज्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये जनरली सगळेजण सायटोकायनिनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात सांगतात, पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ऑल व्हरायटीजला सायटोकायनिनचा वापर
एक तर करतच नाही किंवा एकदम नगण्य करतो. सायटोकॅनिनचा माझा वापर नसतो. मी त्याच्याऐवजी बॅलन्स्ड ग्रोथ कशी होईल याच्यासाठी त्याला न्यूट्रिशनल सपोर्ट द्यायचा प्रयत्न करतो. मग त्याला अॅमिनो ॲसिड्स असतील, त्याला काही पोटॅश असेल, मायक्रोन्यूट्रंट असेल, अगदी पोंग्यापासून मी कॅल्शियम सुद्धा देतो मोठ्या प्रमाणात. तर असे आमचे काही कॉम्बिनेशन्स आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती का मी कॅल्मिनो झिंकावर वापरतो, पॉवर बँक डोल्से वापरतो. हे जे काही आमचे कॉम्बिनेशन्स आहे आम्ही तिथं त्याचे 2-2, 3-3 स्प्रे घेतो. ज्या व्हरायटीजला जिब्रेलिन चालतं त्यांना आम्ही एकदम 2.5 ppmचे जिब्रेलिनचे पण स्प्रे घेतो. ह्या वेळेने आम्ही तो जो काही बंच त्या स्टेजपर्यंत आलेला आहे त्याला तिथून पुढे दाबायचं अजिबात काम करत नाही, त्याला सपोर्ट द्यायचं काम करतो. आणि ह्या वर्षी स्टोरेज कमी असल्यामुळे वीक स्प्राउटिंग हा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम राहणार आहे. आणि त्या वीक स्प्राउटिंग मध्ये जर तुम्ही दाबणारे औषधं जर माराल तर तुमचा फायदा किती होईल मला नाही माहिती. तर ह्या वेळेने जर तुम्ही अप्रोच ठेवला तर तुम्हाला निश्चितच जे काय आहे बंचेस ते वाचवता येतील. आणि 25 जरी बंच निघाले तर त्याला तुम्ही कंटिन्यू जे आपण म्हणतो ना तारेवरची कसरतीसारखं त्या बंचची प्रत्येक दिवसागणिकची जर वाढ जर तुम्ही प्रॉपर वेने कंट्रोल केली तर ते 25 बंच सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आकार धारण करतात. आणि आकार धारण केल्यानंतर तुम्ही फ्लॉवरिंग मधल्या जर चुका नाही केल्या काही जीएच्या तर तेच 25 बंच तुम्हाला 10-12 टनाचा कसाही लोड मिळवून देणार आहे. खूप खूप धन्यवाद अरविंदजी. डॉक्टर